चालू करतो मी. ठीक आहे, येतो का आवाज सगळ्यांना? इज एव्हरीथिंग ओके? एम आय परफेक्टली ऑडिबल? ठीक आहे. तर आज आपलं इंटरव्ह्यूचं हे फर्स्ट सेशन आहे. तुम्हाला काही त्याच्यामध्ये आवाजामध्ये काही हे असेल किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही खाली ते विचारू शकता. आता आजचं जे आपलं सेशन आहे हे थोडंसं वन वे सेशन असणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला मी एक गाईडलाईन देणार आहे. आणि इथून पुढचे जे आपले सेशन असतील याच्यामध्ये तुमचा पण माईक चालू असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पण बोलण्याची संधी मिळणार आहे. म्हणजे पहिले आता आपण इंटरव्ह्यूची जी आपली तयारी आहे ती आपण 2 स्टेजेसमध्ये करणार आहे. इंटरव्ह्यूची तयारी म्हणजे वेगळं असं काही नसतं. जे प्रॉबेबल तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात, जे प्रॉबेबल तुमच्यासोबत त्या इंटरव्ह्यूच्या रूममध्ये होऊ शकतं, त्याची प्रॅक्टिस आपण आपल्या इथे बाहेर आपण करत आहोत. ठीक आहे. तिथे एकदमच तुमच्यासोबत नवीन काहीतरी म्हणजे थेरम आपल्यावर होऊ नये, नवीन काहीतरी म्हणजे टेस्ट आपल्यावर होऊ नये. याच्यासाठी आपण आपल्या मनाची तयारी चांगली असली पाहिजे. आपण तिथे स्टेबल राहिलो पाहिजे. त्याच्या उत्तराची आपल्याला एक आयडिया असली पाहिजे. म्हणजे काय इथे आपल्याला विचारलं जाऊ शकतं, काय आपल्याला उत्तर द्यायचंय किंवा काय आपल्याला उत्तर देताना टाळायचंय. हे सगळ्याची प्रॅक्टिस करणं म्हणजेच इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस आहे. बाकी आपली जी पर्सनॅलिटी आहे, आता तुम्ही काही लोक 24 वर्षाचे आहात, काही 35 वर्षापर्यंत आहात, काही कॅटेगरीमध्ये लोक 40 वर्षापर्यंत आहेत. म्हणजे आपल्या या आयुष्यामध्ये आपण बऱ्याच काही गोष्टी शिकलेलो असतो. हे सगळं तुमचं जे नॉलेज आहे इंटरव्ह्यूमध्ये तुमच्या पाठीमागे उभं राहणार आहे. पण तरी सुद्धा ज्या प्रॉबेबल गोष्टी आपल्यासोबत होऊ शकतात त्याची एक चांगली प्रॅक्टिस करणं म्हणजे इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस आहे. तर 2 पद्धतीने आपण प्रॅक्टिस करणार आहोत. पहिलं जे आहे म्हणजे तुम्हाला आता पहिले 3 दिवस 4 दिवस मी तुम्हाला प्रश्न अगोदरच सांगतो. म्हणजे तुम्हाला प्रॉबेबल प्रश्न मी बनवून देतो आणि ते प्रश्न तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये मी तुम्हाला विचारणार आणि तुम्हाला त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग त्याच्यामध्ये आपली बोलण्याची पद्धती असू द्या. आता तुम्ही सगळ्यांच्या समोर उत्तर देणार आहात. बाकीचे सगळे कॅन्डिडेट सुद्धा इथे प्रेझेंट आहेत. ठीक आहे. त्याच्यातनं सुद्धा आपलं एक करेज बिल्डिंग याच्यामध्ये होत असतं. काही महत्त्वाच्या गोष्टी तशा मी तुम्हाला सांगणार आहे. त्या पद्धतीने आपण डिस्कस करणार आहोत. ज्यांची उत्तरं जिथे-जिथे चुकतील तिथे आपण ते दुरुस्त करणार आहोत. म्हणजे काय बोलायला पाहिजे होतं, काय नाही बोललेलं आहे किंवा काय चुकीचं बोललेलं आहे. ठीक आहे. प्रत्येकाला उत्तर देण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न करायचा. तुम्ही कोणत्या प्रश्नांवर उत्तर द्यायची तुमची इच्छा आहे, तुम्ही त्याचा प्रयत्न करू शकता. पहिले 2-3 दिवस हे अशा कशासाठी? तर प्रत्येकाला थोडंसं बोलण्याची तयारी करून बोलण्याची संधी मिळावी. आता सुरुवातीला एकदम तुम्हाला जर अननोन प्रश्न दिले, बोलताना थोडंसं मनामध्ये भीती वगैरे असू शकते, काहीतरी म्हणजे दबाव वगैरे मनामध्ये तुमच्या येऊ शकतो. त्यामुळे पहिले 2-3 दिवस मी तुम्हाला प्रश्न सांगणार आहे. त्यानंतर आपण अशा प्रकारचे प्रश्न डिस्कस करणार आहोत, जे रॅपिड फायर असतील किंवा जे ओपिनियन बेस एकदमच तुम्हाला अननोन काहीतरी गोष्टींवर विचारलं जाऊ शकतं. अशा पद्धतीचे प्रश्न सुद्धा त्याच्यामध्ये होणार आहेत. बाकी तुमच्या जे कोर्स आहे, त्या कोर्समध्ये ऑलरेडी बरेच सेशन्स आपले रेकॉर्डेड आहेत. त्याच्यामध्ये प्रोफाईल बेस काय-काय प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्याच्या याद्या तुम्हाला मिळतील. त्याचं ते डिस्कशन प्रॉपर तुम्हाला त्याच्यामध्ये मिळेल किंवा कॉमनली आस्क्ड क्वेशन्स जे आहेत, त्याचे पण तुम्हाला प्रश्न त्याच्यामध्ये मिळतील. ठीक आहे. त्या करंटचे त्याच्यातले प्रश्न तुम्ही सध्या बघायची गरज नाहीये. करंटमध्ये सध्याच्याला काय महत्त्वाचं आहे ते मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे. म्हणजे तिथे तुम्हाला प्रॅक्टिस बेस सुद्धा प्रश्न काय-काय विचारले जाऊ शकतात याची पण आयडिया तुम्हाला मिळेल. त्या सगळ्या गोष्टी तिथे ऑलरेडी कोर्समध्ये आहेत. पण आपल्या प्रत्येकाला त्याची प्रॅक्टिस सुद्धा करायची आहे. ही झाली पहिली पद्धत ज्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन सांगितले जातील आणि त्या पद्धतीने तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. दुसरं जे आहे त्याच्यामध्ये अननोन प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील किंवा ज्याला आपण म्हणूया रॅपिड फायर प्रश्न विचारले जातील. ज्याला बोलायचे तो त्याच्यामध्ये बोलू शकतो, प्रयत्न करू शकतो उत्तर देण्याचा.
ठीक आहे, ही आपली दुसरी प्रॅक्टिस झाली. आणि तिसरं जे आहे ते तुमचं मॉक इंटरव्ह्यू असेल. आणि चौथ्या ह्याच्यामध्ये आपण असं करणार आहोत की काही माझ्याकडनं जे तुम्हाला गायडन्स सेशन्स असतील, ठीक आहे, ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये म्हणजे अशा वन वे पद्धतीने सुद्धा आपण ते घेणार आहोत. आजचं जे सेशन आहे ते म्हणजे गायडन्स सेशन असेल, वन वे पद्धतीने असेल. हे इंटरव्ह्यूमध्ये आपल्यासोबत काय काय नेमकं होऊ शकतं, एक ओव्हरऑल तुम्हाला आयडिया देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये आता म्हणजे आपलं जे बॅकग्राऊंड आहे, म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये ज्या ज्या गोष्टी दिल्यात, इंटरव्ह्यूमध्ये जे प्रश्न तुम्हाला विचारले जातील, याच्यामध्ये आपण अजून याला दोन पद्धतीमध्ये कॅटेगराईज करू शकतो. काही पॅनल असे असतील, म्हणजे पॅनलकडे काही प्रश्न असे असतील जे त्यांनी ठरवून ठेवलेले आहेत. म्हणजे असंही असतं की आता शेवटी एखादा माणूस इंटरव्ह्यू घ्यायला जातोय जेएमएफसीच्या परीक्षेचा, तो एकदम कोरा करकरीत येणार नाही. तो काहीतरी प्रश्न त्याच्यामध्ये काढून स्वतः पशी ठेवेल. मग ह्याच्यामध्ये मागच्या इंटरव्ह्यूमध्ये जो तुम्ही बघितलं तर एक डिफॉल्ट बेलचा जो प्रश्न होता, तो त्यांनी कॉमन सगळ्या लोकांना त्याच्यामध्ये विचारायला चालू केला होता, डिफॉल्ट बेलचा. त्यांच्या त्या तयारीमध्येच ते प्रश्न होता. त्या पॅनल समोर गेले की तो डिफॉल्ट बेलचा प्रश्न कॉमनली त्यांना विचारला जायचा. तर असे काही प्रश्न जे असतात, याचे सुद्धा त्याच्यामध्ये उत्तर आपल्याला तयार असायला पाहिजे. तर हे प्रश्न तुमच्या प्रोफाईलचा काही संबंध नसतो. तुम्ही त्याच्यामध्ये कोणतं बॅकग्राऊंडने तुम्ही प्रॅक्टिस केलेली आहे. समजा तुम्ही क्रिमिनलमध्ये प्रॅक्टिस केलेली असेल किंवा सिव्हिलमध्ये केलेली असेल, तर ते त्या पॅनल मेंबरनेच तो प्रश्न काढून ठेवलेला आहे त्याच्या नोट्समध्ये. जो प्रश्न तुम्हाला तो प्रत्येकालाच विचारतोय किंवा एक दोघांना एखादा कॅन्डिडेटमध्ये मिस झाला की लगेच पुढच्या कॅन्डिडेटला तो प्रश्न तो विचारतोय. अशा प्रकारचे जे प्रश्न असतील, हे प्रश्न तुम्ही काय परीक्षेमध्ये उत्तर देताय, इंटरव्ह्यूमध्ये उत्तर देताय, ह्याच्याशी त्याचा काही संबंध नसणार आहे. अननोन पद्धतीने तुम्हाला विचारले जातील. तर ह्या प्रश्नांसाठी तुम्हाला काय करायला लागेल हे पण आपण डिस्कस करणार आहोत. त्यानंतर बाकीचे जे जनरल प्रश्न असतील, म्हणजे तुमचा एक 70% 75% जो इंटरव्ह्यू असतो, तो आपण सांगितलेल्या प्रश्नांमध्येच त्याच्यामध्ये ड्राईव्ह होत असतो. एखादा अननोन प्रश्न जरी त्यांच्याकडनं आला, तिथून पुढे सुद्धा तुम्ही त्याचे जे उत्तरं देत असता, त्याच्यातनंच तुमचा इंटरव्ह्यू ड्राईव्ह होत असतो. तो इंटरव्ह्यू कशा पद्धतीने ड्राईव्ह करायचा, हे पण आपण याच्यामध्ये समजून घेणार आहे. ठीक आहे, ज्यांच्याकडे तुमचा तो फुल कोर्स आहे, त्यांच्याकडे बाकीचे पण इंटरव्ह्यू असतील. म्हणजे 700-800 इंटरव्ह्यू त्याच्यामध्ये आपण जवळपास रेकॉर्ड करून ठेवलेले आहेत. ते पण तुम्ही बघू शकता, म्हणजे एक जनरल अंडरस्टँडिंगसाठी की कशा पद्धतीने इंटरव्ह्यू ड्राईव्ह केला जातो, इंटरव्ह्यू चालतात कसे, काय काय प्रश्न विचारले जातात. आपल्या सिलेक्शन झालेल्या लोकांचे इंटरव्ह्यू त्याच्यामध्ये असतात. ठीक आहे, किंवा आता तेवढा वेळही नाही आहे. तुम्ही एवढं जरी बघितले सगळे लेक्चर्स, तरी सुद्धा त्याच्यामध्ये आपलं सध्याच्याला हे सफिशियंट पडणार आहे. तर महत्वाचं काय, आता काय प्रश्न विचारले जाऊ शकतात. समजा तुमचं प्लेस आहे, मग त्या प्लेसनुसार तुमच्या प्लेसची हिस्ट्री तुम्हाला विचारलं जाऊ शकते. म्हणजे आपण ज्या एरियातनं बिलॉंग करतो, त्या हिस्ट्री तुम्हाला त्याच्यामध्ये काढायची आहे. म्हणजे सरळ तुम्ही तुमचा जिल्हा जो आहे, आता तो आपल्या कलेक्टर ऑफिस च्या वेबसाईटवर वगैरे बऱ्याच गोष्टी असतात. समजा तुम्ही साताऱ्याचे आहात, तर साताऱ्याच्या कलेक्टरच्या ऑफिसवर त्यांच्या वेबसाईटवर वगैरे सुद्धा तुम्हाला साताऱ्यातले टुरिस्ट प्लेसेस वगैरे बघायला मिळतील. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये कुठले कुठले थंड हवेची ठिकाणं आहेत का, थंड हवेची ठिकाणे कुठल्या हाईटवर आहेत. ठीक आहे, याचा म्हणजे सुरुवातीला समजा कुणी शोध लावला, कोण तिथे राहायला लागलं, मग कशा पद्धतीने त्याचा प्रसार वगैरे झाला, तिथे अजून काही ऐतिहासिक कुठली वास्तू आहे का, एखादं कुठलं मोठं मंदिर आहे का जुनं, ते मंदिर कधीपासून बांधलेलं आहे. ह्या सगळ्या प्रकारची सुद्धा माहिती चर्चा त्याच्यामध्ये होऊ शकते. आता एखादी प्रत्येकच गोष्ट नेहमी ह्या अशा प्रकारच्या हिस्ट्रीमध्ये प्रत्येकच गोष्ट तुम्हाला माहिती असेल असं गरजेचं नाही. जे ते माहिती नसेल, तुम्ही ऑनेस्टली सांगितलं पाहिजे की सर मला हे थोडंसं बघून घ्यावं लागेल, किंवा मला हे माझ्याही माहितीतनं सध्याच्याला नाहीये, किंवा मला हे सध्याच्याला रिमाइंड होत नाहीये. अशा पद्धतीने तुम्ही उत्तर देऊ शकता. पण माहिती नसेल तर तिथे तुम्हाला बोलायचं नाही. त्याच्यानंतर आता तुमच्या एरियामध्ये जर काही पर्टिक्युलर समजा काही न्यूज जर समजा असली तुमच्या एरियामध्ये, तर ती बातमी तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असली पाहिजे. ठीक आहे, तुमच्या एरियामध्ये समजा तुम्ही संभाजीनगरमध्ये राहता किंवा तुम्ही समजा पुणेमध्ये राहता, तर अशा वेळेस पर्टिक्युलर कोणते कोणते कोर्ट आहेत संभाजीनगरमध्ये. ठीक आहे, त्याच्यामध्ये समजा एखादं हायकोर्ट आहे का, मॅट आहे का, ठीक आहे, फूड सेफ्टीसाठीचं काही कुठलं ट्रिब्युनल वगैरे त्याच्यामध्ये आहे का. ठीक आहे, हे सगळे ट्रिब्युनल वगैरे सुद्धा आहेत तिथे, किंवा स्मॉल कॉजेस कोर्ट तुमच्या पुणेमध्ये आहे का. अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. आता प्रॅक्टिस जर कोर्टाने कंपल्सरी केलेली असेल, तर अशा वेळेस आपल्यासाठी प्रॅक्टिस बेस्ड प्रश्न सुद्धा महत्वाचे आहेत. त्यामुळे तुम्हाला तुमच्या एरियामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे कोर्ट्स आहेत, ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे मॅटर्स चालतात, याची पण तुमच्याकडे यादी असायला पाहिजे. ठीक आहे, तर खास करून तुम्ही म्हणजे संभाजीनगर जर बघितलं तर जवळपास प्रत्येकच प्रकारचं कोर्ट आहे जे महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळतं. ठीक आहे, असे जो बरेच कोर्ट त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील, छोटे मोठे ट्रिब्युनल तुम्हाला बघायला मिळतील. तर त्यांची सुद्धा तुम्ही माहिती घ्या. म्हणजे एखाद्या सिनियर मंडळीकडे जाऊन की आपल्या एरियामध्ये कोणत्या कोणत्या वेगवेगळ्या प्रकारचे कोर्ट आहेत, त्याच्यात कोणत्या कोणत्या प्रकारचे मॅटर चालतात, ही सगळी माहिती तुम्हाला कलेक्ट करावी लागेल. त्याच्यानंतर तुमच्या एरियातले फेमस प्लेसेस कोणते कोणते आहेत, जे मी तुम्हाला सांगितले. हिस्टॉरिकल प्लेसेस कोणते कोणते आहेत, फेमस प्लेसेस कोणते कोणते आहेत, त्याच्याबद्दल कुठल्या कॉन्ट्रोवर्सरीज होत्या का,
ठीक आहे, ज्या एमपीसीच्या मेंबरला प्रॉब्ली माहिती असतात, तर तो तुम्हाला ते प्रश्न विचारू शकतो. त्याच्यानंतर आपल्या एरियामध्ये जो पर्टिक्युलरली समजा कोर्टामध्ये कोणत्या प्रकारचे मॅटर जास्त आहेत. समजा चेक बाउन्सच्या, आता जे मेट्रोपॉलिटन सिटीज असतात याच्यामध्ये चेक बाउन्सच्या केसेस जास्त असतात. मग तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की तुमच्या एरियामध्ये समजा कोणत्या प्रकारचे मॅटर जास्त आहेत किंवा क्राईम रेट तुमच्या एरियामध्ये कशा प्रकारचा आहे. तर ते सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे. एखादा शेवटी ज्युडिशियल ऑफिसर होण्यासाठी आलेला जो व्यक्ती आहे, तो जर आपल्या म्हणजे आजूबाजूच्या गोष्टींसोबत तो जर फार साऊंड माइंड असेल, त्याला सगळ्या गोष्टी माहिती असतील, ठीक आहे, तर तसा माणूस निवडणं त्यांना कधी बेटर असतं. आता ह्याच्यातनं तुमचे पुढे प्रश्न सुरू होतात. तुम्ही जर सांगितलं की आमच्याकडे चेक बाउन्सिंगच्या केसेस जास्त आहेत, मग साहजिकच आहे तुमचे पुढचे प्रश्न कुठे जाणार आहेत, तर तुमचे पुढचे प्रश्न निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटमध्ये जातील. मग तुम्हाला सांगतील की चेक बाउन्सिंगसाठी नोटीसबद्दल काय क्रायटेरिया आहे, नोटीस कशी द्यावी लागते, नोटीस नाही दिली तर काय होतं, केसेस कशा पद्धतीने सुरू होतात, ठीक आहे, चेकसाठी कुठलं काही प्रिझम्पशन आहे का, एखाद्या व्यक्तीने चेक दिलाय त्याबद्दल कुठलं काही प्रिझम्पशन तुम्हाला माहिती आहे का, हे या पद्धतीने पुढे आपले प्रश्न त्याच्यामध्ये वाढत राहतील. ठीक आहे, तुम्ही जर सांगितलं रेपच्या समजा आमच्याकडे केसेस जास्त आहेत, तर अशा वेळेस मग त्याच्यावर प्रश्न तुमचे जातील. ठीक आहे, तुम्ही सांगितलं आमच्याकडे आता अंधश्रद्धा वगैरेच्या केसेस जास्त व्हायला लागल्यात, मग तो आता ते सध्याच्याला न्यूजमध्ये ते चालूच आहे, तो कॅप्टन जो आहे, तर त्या कॅप्टन बद्दल किंवा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा एखादा कायदा किंवा त्याच्यासाठी जे आपले काम करणारे जे सगळे लोक होते, नरेंद्र बाबुरकर साहेब वगैरे, तर अशा प्रकारचे सुद्धा आपले प्रश्न, एका त्या प्रश्नाला त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असे फाटे त्याच्यामध्ये फुटू शकतात. ठीक आहे, क्राईम रेट कोणता आहे, स्पेसिफिक ऑफेन्स तुमच्या एरियामध्ये जर झालेला असेल, त्याची कुठली रिसेंट जर समजा घटना घडलेली असेल, सध्या न्यूजमध्ये जे चालू आहे जास्त प्रमाणामध्ये आपण पाहतोय, ते अंधश्रद्धा निर्मूलन वगैरेचं ते जास्त सध्या चर्चेमध्ये आल्यासारखं झालं. तर त्या प्रकारच्या गोष्टी सुद्धा तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. कारण शेवटी एमपीएससी मेंबर जरी असेल, तरी तो आता आपल्या महाराष्ट्रात राहतो, रोजचा तो पेपर वाचतो, रोजच्या तो बातम्या पाहतो, ठीक आहे, असा तो अपडेटेड माणूस आहे. आणि सध्या न्यूज उघडल्यानंतर जर त्याच्यामध्ये तेच त्याला दिसत असेल, तर साहजिकच आहे एखादा प्रश्न, ओपिनियन बेस्ड प्रश्न जो तुम्हाला त्याच्यावर विचारणार आहे. ठीक आहे, तुमच्या कोर्टामध्ये एखादी कुठली घटना घडली होती का, ज्याच्यावर चर्चा झाली होती, इन्सिडेंट झाला होता, कोर्टामध्ये काहीतरी शूटआउट झालं होतं, कोर्टामध्ये एखाद्या आरोपीने जज साहेबांना काहीतरी शिवीगाळ केली होती, काहीतरी चप्पल फेकून मारला होता, ठीक आहे, अशा प्रकारची एखादी जर काही केस असेल ज्याच्यामध्ये किंवा तुमच्या एखाद्या एरियामध्ये डबल मर्डर केस, एखादी सिरियस प्रकारची केस झालेली आहे ज्याची चर्चा न्यूजमध्ये वगैरे झाली, ठीक आहे, एखादं सुसाईड वगैरे समजा महिलेचं झालेलं आहे, ठीक आहे, जे त्या वैष्णवीचं जे प्रकरण झालं होतं, हुंड्यासाठी वगैरे ज्या पद्धतीने वैष्णवी हगवण्याचं जे प्रकरण झालं होतं, तशा प्रकारची काही कुठली घटना असू शकते. ठीक आहे, किंवा तुमच्या ह्याच्यामध्ये पर्टिक्युलर जे काही आता ऑफिसर्स आहेत तुमच्या एरियातले, समजा एसपी वगैरे कोण आहेत, कलेक्टर वगैरे कोण आहेत, त्याच्यानंतर तुमच्या एरियातले खास करून आपल्या तुमच्या ज्या कोर्टात तुम्ही प्रॅक्टिस करताय तिथले प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज कोण आहेत. एखादा कॅन्डिडेट आहे, तो म्हणतोय की मी मागचे 3 वर्ष झालं कोर्टात मी रेग्युलर प्रॅक्टिस करतोय, पण त्याला कोर्टात पीडीजे कोण आहेत तेच माहिती नाही. ठीक आहे, किंवा नवीन आलेले पीडीजे कोणी असतील तर ते तुम्हाला माहिती नाहीये. तर अशा प्रकारच्या गोष्टी सुद्धा आपल्या प्रॅक्टिस आपली झालेली नाही असं दर्शवतात. ठीक आहे, म्हणजे ह्या गोष्टी जनरली सगळ्यांना माहिती असतात की हे साहेब आहेत, हे साहेब स्ट्रिक्ट आहेत, हे असं आहे तसं आहे, किंवा मॅटर अशा अशा पद्धतीने चालू आहेत. लोक अदालत आता मागची कोणत्या तारखेला झाली होती, ठीक आहे, तुम्ही काल परवा आता जी आपली जी लोक अदालत झाली होती, मी संभाजीनगरला आमच्या एका मित्राच्या लग्नाला गेलो होतो, तर तिथे त्या दिवशी लोक अदालत चालू होती. तर हे लोक अदालत मागची कुठे झाली होती, तुम्ही मग सांगणार लोक अदालत बद्दल माहिती सांगणार. त्याच्यानंतर तुमचे प्रश्न सुरू होणार लीगल सर्व्हिस अथॉरिटी ऍक्टकडे. लीगल सर्व्हिस अथॉरिटी ऍक्टमध्ये तुम्हाला मग सगळ्याच त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या अथॉरिटीज असतात, त्यांची काय काय कामं आहेत, ठीक आहे, काय काय ड्युटीज आहेत, लोक अदालतचे मॅटर कशा पद्धतीने सॉल्व्ह केले जातात, त्या निर्णयाला म्हणजे फायनॅलिटी कशा प्रकारची आहे, त्याच्यावर अपील वगैरे करता येतं का, ठीक आहे, ह्या सगळ्या पद्धतीने मग आपले प्रश्न त्याच्यामध्ये पुढे फिरायला लागतात. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमच्या इथे रेव्हेन्यू बद्दल समजा काय परिस्थिती आहे, रेव्हेन्यू कोर्टाची काय परिस्थिती आहे, रेव्हेन्यू कोर्ट आहेत का नाही तिथे, त्याच्यामध्ये मग प्रॉबेबल जज कोणता असतो, ठीक आहे, जजेस लोक तुमच्या ह्याच्यामध्ये कितीचं बेंच आहे, किती लोक बसतात त्याच्यामध्ये, ठीक आहे, डायस मध्ये म्हणजे किती जेएमएफसी तुमच्या कोर्टामध्ये काम करतात, किती बाकीचे जजेस तुमच्या, एखादा समजा ऍडिशनल सेशन जज वगैरे आहे का तिथे, ठीक आहे, किंवा एडीजे वगैरे तिथे एखादा आहे का. मग तुम्ही सांगितल्यानंतर एडीजे साठी काय क्वालिफिकेशन आहे, तुमची भविष्यात एडीजे वगैरे व्हायची इच्छा आहे का, ठीक आहे, आता नवीन सुप्रीम कोर्टाचं काही जजमेंट आलंय का, ज्याच्यात तुम्ही आता जेएमएफसी झाल्यानंतर मग तुम्ही एडीजे वगैरे होऊ शकता का, ठीक आहे, त्यांना नवीन काही एज रिलॅक्सेशन वगैरे दिलंय का. अशा वेगवेगळ्या अर्थाने त्याच्यामध्ये आपले प्रश्न त्याच्यामध्ये वाईड स्प्रेड होऊ शकतात. ज्यावेळेस तुमचे मॉक इंटरव्ह्यू आपण घेणार, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने हे सगळे इंटरव्ह्यू पुढे चालत राहतात. ठीक आहे, तुमचा तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी असाल, तर तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे काय वेगवेगळ्या प्रकारच्या काही लोकांच्या, आता आता सध्या त्याला आपण पाहतो बऱ्याच तालुक्यांना जिल्ह्याचा दर्जा वगैरे दिला, तर तुमच्या तालुक्याला जिल्ह्याचा दर्जा देण्याची मागणी कधीपासूनची होती, याच्यासाठी काय काय तुम्ही संघर्ष केलेला आहे, आता ते जिल्हा मिळाल्यानंतर
तुमच्या तालुक्याचा काही विकास कशा पद्धतीने होईल असं तुम्हाला वाटतंय का? ठीक आहे, या अँगलने सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर तुमच्या एरियामध्ये म्हणजे बेसिकली फूड कोणत्या प्रकारचं चालतं? समजा तुम्ही समुद्रकिनारी राहत असाल, तर फूडमध्ये काय-काय लोकांचे बदल आहेत? कोणत्या-कोणत्या प्रकारचं अन्न जास्त ठिकाणी घेतलं जातं? ठीक आहे. बाकीच्या गोष्टी तुम्हाला विचारल्या जातात. सोशली का लोकांमध्ये काही तुम्हाला अंडरस्टँडिंग तुमची किती आहे? सोशली लोक कशा पद्धतीने राहतात? ठीक आहे. म्हणजे सोशली जास्त सेन्सिटिव्ह आहेत का त्याच्यामध्ये एकलं राहणं जास्त पसंत करतात? ह्या अशा प्रकारच्या गोष्टी सुद्धा विचारल्या जाऊ शकतात. जिओग्राफिकली स्ट्रगल काही लोकांच्या आयुष्यामध्ये कशा प्रकारचा आहे? समजा तुम्ही हिली एरियामध्ये राहत असाल, तर काय स्ट्रगल आहे? ठीक आहे. एखाद्या समजा शहराचं नाव बदललेलं असेल तुमच्या. आता संभाजीनगर, औरंगाबादचं संभाजीनगर झालं. अहमदनगरचं अहिल्यानगर झालं. तर तुम्ही त्या एरियातले असाल तर तुम्हाला त्या दृष्टीने सुद्धा प्रश्न त्याच्यामध्ये विचारला जाऊ शकतो. म्हणजे आता हे प्रश्न कधी येईल तुम्ही सांगितलं की मी इकडून आहे किंवा तुम्हाला विचारलं तुम्ही कुठून आलेले आहात. मग तेव्हा तुम्ही सांगितलं. त्याच्यानंतर मग ते नावावरचा प्रश्न त्या ठिकाणी कॉमनच होऊन जातो. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंटचा मोटिव्ह काय असू शकतो? ह्याच्यात काही कम्युनल बेस वगैरे आहे का? ते सगळं आपण तसं सांगितलं नाही पाहिजे. जस्ट लोकांची मागणी होती त्या पद्धतीने ते झालेलं आहे. असं तुम्ही त्याला न्यूट्रली उत्तर देण्याचा प्रयत्न करू शकता. ठीक आहे. तर हे तुमच्या अशा प्लेसबद्दलचे असे काही प्रश्न झाले. तुम्हाला एक आउटलाईन देण्याचा मी प्रयत्न केला, की एवढ्या सगळ्या अँगलने तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर प्रोफाईल बेस्ड क्वेशन्स. आता तुमचं एल-एल-एम वगैरे कुठे झालेलं आहे? एल-एल-एम तुम्ही का नाही केलं? ज्यांनी केलंय त्यांना एल-एल-एम का केलं? ज्यांनी एल-एल-एम केलंय कुठल्यातरी स्पेशलायझेशनमध्ये त्यांना या स्पेशलायझेशनमध्ये एल-एल-एम तुम्ही का केलं? ठीक आहे. व्हाय कॉन्स्टिट्यूशनल लॉ? व्हाय क्रिमिनल लॉ? ठीक आहे. एखाद्या जर म्हणत असेल, की म्हणजे मी जे आहे ते म्हणजे समजा त्याने बिझनेस लॉमध्ये वगैरे जर एल-एल-एम केला असेल, तर त्याला परत प्रश्न विचारला जाऊ शकतो, की व्हाय ज्युडिशरी? व्हाय नॉट कॉर्पोरेट जॉब? कॉर्पोरेट जॉब तुम्हाला का नाही पाहिजे? तुम्ही तशा प्रकारचे सुद्धा प्रश्न त्याच्यामध्ये त्याला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही तुमचं प्रोफाईल बनवलेलं आहे, त्या पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग ते वेगवेगळ्या अँगलने किंवा वेगवेगळ्या रेंजमधले असू शकतात. ठीक आहे. म्हणजे व्हाय नॉट लिटिगंट? व्हाय नॉट लिटिगेशन? लिटिगेशन तुम्हाला का नको आहे? ठीक आहे. व्हाय नॉट कॉर्पोरेट? ठीक आहे. तुमच्या वेगवेगळ्या पद्धतीने इथिकल डायलेमाजमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो किंवा तुम्ही किती फर्म आहेत, ज्युडिशरी तुमच्यासाठी का महत्वाचं आहे? एखादा कॅन्डिडेट असा असेल ज्याच्यासाठी ज्युडिशरी हे म्हणजे त्याचं फार मोठं स्वप्न आहे, तर त्याला निवडणं तर जर त्याला निवडलं तर तो या पदाला चांगला न्याय देऊ शकतो. मग तो तसं निवडण्यासाठी तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. तुमच्या युनिव्हर्सिटीच्या नावाचा जर काही इतिहास असेल, नामकरणाचा इतिहास असेल, तर तो इतिहास तुम्हाला विचारला जाऊ शकतो. युनिव्हर्सिटीचं नेम चेंज वगैरे कशा पद्धतीने केलेला आहे. आता ते ऑनरेबल हायकोर्ट जस्टिस आहेत, त्यांनी बराच कार्यकाळ बघितलेला असतो. बरीच त्या म्हणजे एखादं आंदोलन सुद्धा त्यांच्या स्टुडंट एजमध्ये वगैरे झालेलं असतं. नामकरणासाठी वगैरे. तर त्याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला ते विचारू शकतात. कॉलेजच्या तुमच्या काही पर्टिक्युलर जे अल्युमनाय आहेत. आता खास करून जे ILS वगैरे सारख्या कॉलेजचे विद्यार्थी असतात. तर यांच्या कॉलेजच्या अल्युमनायमध्ये बरेच मोठे-मोठे लोकं असतात. ठीक आहे. तर तशा काही लोकांबद्दल तुम्हाला विचारलं जाऊ शकतं किंवा तुमच्या कॉलेजच्या अल्युमिनियममध्ये एखादे सुप्रीम कोर्टाचे जस्टिस असतील, चीफ जस्टिस असतील एखादे. तर ते जर तुमच्या कॉलेजचे अल्युमिनाय असतील, तर त्याच्याबद्दल तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, की हे तुमच्या कॉलेजचे आहेत का? तुमच्या कॉलेजचे एखादे चीफ जस्टिस आहेत का? अशा पद्धतीने सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. तुम्ही तुमच्या डिग्रीच्या पुढे आपण काही सब्जेक्ट टाकलेले असतात. म्हणजे एल-एल-बी टाकलेलं आहे, त्याच्यापुढे तुम्ही ऑप्शनल सब्जेक्टमध्ये वगैरे काही सब्जेक्ट टाकलेले असतात. आता एल-एल-बीला वगैरे आपल्याकडे काही ऑप्शनल वगैरे नसतं तसं. पण तरी सुद्धा आता काही युनिव्हर्सिटीजमध्ये आता ते यायला लागलेलं आहे. पण अगोदर सुद्धा जे लोकांचं नव्हतं त्यांनी सुद्धा आता काय चालू केलंय, ते एम-पी-एस-सीने कसं जनरल कॉलम दिलेला असतो. म्हणजे बाकीच्या कुठल्या डिग्रीसाठी वगैरे जिथे ऑप्शनल आहेत, तर तिथे दिलेलं असतं ते किंवा सब्जेक्ट कोणते-कोणते आहेत. त्या कॉलममध्ये तेवढं जागा नसते, पण बरेच विद्यार्थी बरेच सब्जेक्ट टाकून ठेवतात. आता ज्यांनी तुमच्या प्रोफाईलमध्ये तुम्ही चेक करा. अशा प्रकारचे सब्जेक्ट जे तुम्ही टाकलेले आहेत, त्या कुठल्याही सब्जेक्टवर तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. इंटरव्ह्यू आता आपण असं म्हणतो, की ही फक्त इंटरव्ह्यू म्हणजे एक पर्सनॅलिटीची टेस्ट आहे. ठीक आहे. पण हे तेवढं तसं परफेक्टली बरोबर नाहीये. कारण पर्सनॅलिटीमध्ये कसं असतं तुमच्या, की ज्यावेळेस तुम्हाला म्हणजे असं आपण म्हणतो, की नॉलेज इज अ कॉन्फिडन्स. मी नेहमी सांगत असतो, की नॉलेज हा आपला एक प्रकारचा कॉन्फिडन्स आहे. तुम्ही जे बोलताय तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये, तुम्हाला जर समजा एखादा प्रश्न विचारला, रेस जुडिकेटाबद्दल तुम्ही सांगा आणि तुम्हाला रेस जुडिकेटाबद्दल काही सांगता आलं नाही. तर अशा वेळेस ते कॉन्फिडन्सला कमी हो म्हणायची गरज नाही. तो ऑटोमॅटिकच डाऊन होऊन जातो. ठीक आहे. तुम्हाला एखादा समजा प्रोसिजरल बद्दल काहीतरी प्रश्न विचारला म्हणजे तुम्ही सांगितलं, की माझी 7 वर्ष प्रॅक्टिस आहे. तुम्हाला एखादा अपीलबद्दल प्रश्न विचारला, तुम्ही सांगितले, की म्हणजे माझी सेशन कोर्टात वगैरे प्रॅक्टिस आहे. मग अपील आहे, तर मग कधी अपील वगैरे केलं त्याच्याबद्दल तुम्ही म्हटलं, की मी अपील वगैरे केलं. मग पुढच्या काही तरतुदी विचारल्या. तुम्हाला त्या तरतुदी सांगता येतात. म्हणजे अकॅडमिकल गोष्टी तुम्हाला सांगता येत नाहीयेत.
मग अशा वेळेस कॉन्फिडन्सला वेगळं कमी हो म्हणायची गरज नाही, तो ऑटोमॅटिकच कमी होऊन जातो. ठीक आहे. ज्या ज्या गोष्टी आता नवीन BNSS मध्ये आहेत, जे प्रोसिजरल मध्ये CPC मध्ये जे तुमच्या गोष्टी आहेत, ह्याच्यावर आता तुम्हाला प्रचंड प्रश्न येण्याची गरज आहे. तुम्ही प्रत्येकाने आपल्या क्लासेसच्या ज्या वह्या आहेत, ज्याच्यामध्ये तुमचं CPCचे नोट्स आहेत, ठीक आहे. खास करून आता मेन्सचे वाचत बसू नका, प्रिलिमचे CPCचे नोट्स. त्याच्यानंतर आपले प्रिलिमचे जे काही तुमचे BNSSचे नोट्स असतील किंवा CRPCचे नोट्स असतील, ठीक आहे. हे सगळे नोट्स पण तुम्हाला प्रिलिमच्या ह्याच्यातले वाचावे लागतील. प्रिलिममध्ये कसं आपण कमी शब्दामध्ये लिहून घेतलेलं असतं, ते क्वेश्चन आन्सर फॉर्ममध्ये नसतं. ठीक आहे. मेन्समध्ये आपण इंट्रोमध्ये काय लिहायचं, लँडमार्क जजमेंट वगैरे सगळं लिहिलं असतं. ठीक आहे. ते सगळं मेन्सचं नाही जरी बघितलं तरी चालेल. प्रिलिमच्या वहीचं रिव्हिजन लवकर करता येतं. त्यामुळे CPCचं तुम्ही वहीचं रिव्हिजन करा. त्याच्यानंतर BNSSच्या वहीचं रिव्हिजन करा. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही BNSSच्या वहीचं रिव्हिजन करा. BSच्या वहीचं रिव्हिजन करा. ठीक आहे. कंपॅरेटिव्ह त्याच्यामध्ये काय काय बदल झालेले आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यास करावा लागेल. ठीक आहे. जे सगळं तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये कामाला येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर पुढे जर बघितलं, आता तुमच्यातले काही लोक PhDला वगैरे जर असतील, तर त्या PhD वाल्यांना त्यांनी जर टाकलेलं असेल त्याच्यामध्ये सांगितलं मी PhD वगैरे परस्यू करतोय किंवा PhD चालू आहे, तर अशा लोकांना बाकी रिसर्च बेस त्याच्यामध्ये बरेच क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. रिसर्च क्वेश्चन्स म्हणजे काय असतो, तुमचा रिसर्च क्वेश्चन काय आहे, तुम्ही आतापर्यंत काय सर्च केलंय, प्लेगॅरिझम म्हणजे काय असतो, AI मुळे आता नवीन PhDच्या ह्याच्यामध्ये काय चेंजेस झालेले आहेत. ठीक आहे. AIचा वापर जो आहे तो रिस्ट्रिक्ट करण्यासाठी काय करणं गरजेचं आहे. PhD आता भारतामध्ये रिसर्च जेन्युइन पद्धतीने होतोय का, रिसर्चच्या फंडिंग बद्दल तुम्हाला विचारलं जाऊ शकतात. ठीक आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या स्कॉलरशिप कोणत्या मिळतात तुम्हाला रिसर्च करत असताना. ठीक आहे. त्याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर लीगल एड वगैरे जे आहे. आता लीगल एड तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काही तुम्ही केलेलं असेल, असं तुम्ही सांगितलेलं जर असेल, तर लीगल एडसाठीचा लीगल सर्व्हिस अथॉरिटी ॲक्ट, लीगल एड आपण कशा पद्धतीने देतो. नवीन आता BNSS मध्ये लीगल एडच्या बाबतीत नवीन ॲडिशन काय आहे. ठीक आहे. नवीन जे डिफेन्स लीगल एड काउन्सिल वगैरे अपॉइंट केले जात आहेत. तुमच्यातले काही लोक असे आहेत, जे डिफेन्स लीगल एड काउन्सिल म्हणून काम करतायत. तुम्ही जर ते सांगितलं त्याच्यामध्ये, तर तुम्हाला हे सगळे प्रश्न विचारले जाऊ शकतात. नवीन BNSS मध्ये लीगल एड आता म्हणजे अगोदर फक्त सेशन कोर्टापुरतं होतं. आता ते बाकीच्या कोर्टांना सुद्धा एक्सटेंड करण्यासाठी काही त्याच्यामध्ये चेंजेस वगैरे केलेले आहेत का? आता हे डायरेक्ट लागू झाले का राज्य सरकारने त्याच्यावर काय ऍक्शन घेणं गरजेचं आहे? ह्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. ठीक आहे. छोट्यातली छोटी गोष्ट तुमच्या प्रोफाईलमध्ये तुम्ही जे दिलेली आहे, त्याच्यातनं जे प्रश्न निघतात ते प्रत्येक प्रश्न तुम्हाला त्याची तयारी करावी लागते. तुमचे मॉक इंटरव्ह्यू जे आपण घेणार आहोत, त्या मॉक इंटरव्ह्यूमध्ये येत असताना तुम्हाला प्रत्येकाला तुमचं MPSCचं प्रोफाईल सोबत घेऊन यायचं आहे. आणि मी तुम्हाला एक Google फॉर्म पण भरून दिलेला आहे. त्या Google फॉर्म सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये भरून द्यायचा आहे. त्या Google फॉर्ममध्ये सुद्धा तुमची काही माहिती असेल, जी माझ्याकडे असेल, ज्याच्यातनं काही प्रश्न मला तुम्हाला चांगले विचारता येतील. आणि तुमच्या प्रोफाईलनुसार सुद्धा जेवढे प्रोबेबल प्रश्न निघू शकतात, ते प्रश्न आपण त्याच्यामध्ये चर्चा करणार आहोत. ठीक आहे. जेवढे तुमचे जास्त मॉक इंटरव्ह्यू तुम्ही देताल, जेवढं तुम्ही बोलण्याचा प्रयत्न कराल. आता उद्यापासूनच्या आपल्या सेशनमध्ये तुम्हाला स्वतःला सुद्धा बोलायचं असं मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. तर ते सेशन्समध्ये आपल्या अगोदर आपण काही गायडन्स सेशन्स घेऊ. त्याच्यानंतर आपण तुमचं बोलण्याचे पण सेशन आपण घेणार आहोत. तर तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही जेवढं काही त्याच्यामध्ये बोलण्याचा प्रयत्न कराल, तर ते आपल्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस म्हणजे त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त तुम्ही बोलणार, तुम्ही ऐकणार, तुम्ही नॉलेज घेणार असं नाहीये. ठीक आहे. आता ह्या इंटरव्ह्यूच्या सेशनमध्ये मी तुम्हाला जेवढे प्रश्न सांगितले, हे लेक्चर तुम्ही परत एकदा ऐकू शकता आणि त्याच्यातले सगळे प्रश्न नोट डाउन करू शकता. आणि त्या प्रश्नावर आपल्याला काय बोलायचंय हे स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा. आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही त्याच्यामध्ये तयार करू शकता. त्या आरशासमोर तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करू शकता किंवा तुमच्या मॉकमध्ये मी तुम्हाला बऱ्यापैकी प्रश्न विचारणारच आहे. आता असं नसतं की तुमचा जो मॉक चालेल समजा 20-25 मिनिटाचा, त्या प्रत्येकाच्या 20-25 मिनिटाच्या मॉकमध्ये सगळेच प्रश्न तुम्हाला विचारले जातील असं नाहीये. ठीक आहे. काही प्रश्न राहून जातात म्हणून हे सगळे लेक्चर्स वगैरे त्या ठिकाणी महत्त्वाचे आहे. ठीक आहे. किंवा ज्यांच्याकडे तो रेकॉर्डेडचा कोर्स आहे, ज्याच्यामध्ये सगळे रेकॉर्डेड इंटरव्ह्यूज पण आहेत. जो आपला ॲप्लिकेशनवर कोर्स असतो, ₹3000 त्याची फीस असते. तर तो असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला बाकीचे पण प्रश्न वगैरे, बाकीचे इंटरव्ह्यूज वगैरे पण त्याचे रेकॉर्डिंग पण तुम्हाला तिथे दिसतात. म्हणजे मागचे सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांचे पण रेकॉर्डिंग आहेत. एक 500-600 इंटरव्ह्यू त्याच्यामध्ये कंटेंट फार जास्त आहे. तेवढं काही त्याचं तसं बघणं होणार नाहीये. ठीक आहे. पण जमलं तर एखाद 2, 2-4 तुम्ही त्याच्यामध्ये बघून घेऊ शकता. तसं या ठिकाणी सध्याच्याला बघायला गेलं तर ते पॉसिबल तसं वाटत नाही तेवढे सगळे इंटरव्ह्यू बघणं. ॲक्चुअली हे मी ते अगोदरपासून सुरू केलेलं आहे. ज्यांनी अगोदरपासून ते घेतलेलं होतं त्यांना ते बघितलेलं असेल. पण इथून पुढे ते घेणं शक्य नाहीये. आपल्या काही कारणामुळे आपल्याला तो थोडासा उशीर झाला, नाहीतर तो तो कोर्स पण तुम्हाला सगळ्यांना चांगल्या पद्धतीने बघता आला असतं. मी जर अगोदर तुम्हाला ते सांगितलं असतं तर. ठीक आहे, असो. तर प्रत्येकातली प्रत्येक जी प्रोफाईलवर जी गोष्ट आहे, इव्हन MSCIT जर समजा तुमच्या प्रोफाईलमध्ये असेल, तर ते सुद्धा तुम्ही कोणत्या वर्षी केलेलं आहे, तुम्हाला किती मार्क होते, MSCIT तुम्ही खरंच चांगल्या पद्धतीने केले का? ह्या पद्धतीने सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर तुमचं समजा आता म्हणजे
तुमचं फॅमिली बॅकग्राऊंडवर सुद्धा तुमचे प्रश्न जाऊ शकतात. म्हणजे पर्सनली समजा काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. एज्युकेशनमध्ये काही गॅप होता का? ठीक आहे. तुमच्या लाईफमधल्या काही अचिव्हमेंट्स आहेत का? अशा अँगलने सुद्धा तुमचे प्रश्न जाऊ शकतात आणि त्याच्यातनं सुद्धा साइड बाय साइड त्याच्यामध्ये बरेच प्रश्न त्या ठिकाणी उद्भवू शकतात. त्याच्यानंतर प्रॅक्टिस बेसमध्ये कोणते मॅटर तुम्ही आतापर्यंत बघितलेले आहेत. ठीक आहे. तुमच्या त्या मॅटरशी निगडीत असलेले कायदे कोणत्या-कोणत्या प्रकारचे आहेत. ठीक आहे. त्याच्यातले काही महत्त्वाचे सेक्शन्स अपडेट असू द्या. त्याच्यामध्ये ते न्यूजमध्ये कुठला कायदा आहे का? ठीक आहे. हे ऑफेन्सेस तुमच्या एरियामध्ये अशा प्रकारचे ऑफेन्सेस का घडतायत? म्हणजे काही लाईफस्टाईलमध्ये चेंजेस आहेत का, की तिथे हे ऑफेन्सेस घडतायत जास्त? लोकांच्या आता म्हणजे बस असं बऱ्याच ठिकाणी लोकांना जर कामं करण्याचा जास्त जरिया नसेल, तिथे चोऱ्या वगैरे जास्त होतात. तर तशा प्रकारचं काही आहे का? तुमच्या म्हणजे काही जे कायद्यामध्ये तुम्ही काम केलेलं आहे, त्या कायद्यांमध्ये आता नवीन काही अमेंडमेंट झाल्यात का? किंवा तुम्हाला काही अमेंडमेंट व्हाव्या वाटतात असं काही तुम्हाला वाटतं का? त्या एरियामध्ये लँडमार्क म्हणजे त्या पर्टिक्युलर मॅटरवर काही लँडमार्क जजमेंट्स आहेत का? सुप्रीम कोर्टाच्या काही कुठल्या गाईडलाईन्स आलेल्या आहेत का? ठीक आहे. त्याच्यानंतर अजून प्रॅक्टिस बेसमध्ये तुम्ही तुमचं तुम्ही सांगताय, की मी हे मॅटर अशा-अशा पद्धतीने मी अॅक्यूज पर्सनच्या बाजूने होतो. मग तुम्ही काय-काय डिफेन्सेस घेतले होते? ठीक आहे. डिफेन्स तुमचा प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही काही पुरावे दिले होते का? ठीक आहे. प्रॉसिक्युशनने कशा पद्धतीचे पुरावे दिले होते? तुम्ही काय पुरावे दिले? त्याला क्रॉस एक्झामिनेशन करण्यासाठी तुम्ही प्रॉबॅबली काय प्रश्न विचारले? काही इम्प्रुव्हमेंट समोर आल्या होत्या का? काही कॉन्ट्राडिक्शन समोर आले होते का? ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे जर काही तुमच्याकडे ग्राउंड्स असतील, ठीक आहे. तर ते ग्राउंडवर तुम्हाला त्याच्यामध्ये डिस्कशन होऊ शकतं. हा ग्राउंड क्लेम करत असताना समजा तुम्हाला पुरावे काय द्यावे लागतील? हा ग्राउंड कशा पद्धतीने कोर्टासमोर प्रूव्ह शकतो? ठीक आहे. जर तुमच्या केसमध्ये ॲक्विटल झाला असेल, तुमच्या बाजूने तुम्ही जिंकलेले असाल, तर ॲक्विटलचे रिझन्स काय-काय होते? कन्व्हिक्शन झाला असेल, तर कोर्टाने असा कोणता एव्हिडन्स त्याच्यामध्ये ॲप्रिशिएट केला, ज्याच्या बेसिसवर कोर्टाने कन्व्हिक्शन दिलं होतं. मग त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचा जर काही एव्हिडन्स असेल, म्हणजे ॲप्रिशिएशनसाठी समजा काही एखादा इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स कोर्टाने ॲप्रिशिएट केला असेल, तिथूनच प्रश्न पुढे त्याच्यामध्ये सुरू होतात. इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स कसा काय ॲप्रिशिएट केला? मग त्याच्यामध्ये म्हणजे अनवर पी-व्ही वर्सेस बाशीरचं जजमेंट नेमकं काय होतं? ठीक आहे. आता पण अर्जुन पंडितराव खोतकरचं जजमेंट त्याच्यामध्ये नेमकं काय होतं? इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सच्या बाबतीत आता आपण पाहतोय, की बऱ्याच नवीन अमेंडमेंट आपल्या भारतीय साक्ष अधिनियमामध्ये झालेल्या आहेत. ठीक आहे. तुम्हाला त्याच्याबद्दल काही माहिती आहे का? ठीक आहे. जे क्लॉजेस आहेत आपलं प्रायमरी एव्हिडन्सच्या डेफिनेशनमध्ये जे क्लॉजेस आहेत, तर त्याच्या खालचे जे क्लॉजेस त्यांनी 4-5 क्लॉजेस दिलेले आहेत. याच्यानुसार इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स म्हणजे नेमकं काय आहे? तुम्हाला समजा सिच्युएशन बेस्ड सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. तुम्हाला असं सांगू शकतात, समजा इथे तुमचा आता इंटरव्ह्यू चालू आहे. इंटरव्ह्यूच्या इथे एक सीसीटीव्ही कॅमेरा बसवलेला आहे. त्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये सगळं रेकॉर्डिंग होत आहे. आता या कॅमेराचं जे रेकॉर्डिंग आहे, ते याच्या सर्व्हरला पण अपलोड होत आहे. ठीक आहे. म्हणजे जे लोकं काय करतात, क्लाउड स्टोरेज वगैरे विकत घेतात, तर ते त्यांच्या इथे पण रेकॉर्डिंग होतंय. आता आमची जी कॉम्प्युटर बाजूला ठेवलेला आहे, त्या कॉम्प्युटरमध्ये पण याचं रेकॉर्डिंग होतंय आणि याचंच रेकॉर्डिंग याच्या सर्व्हरवर पण जातंय. ठीक आहे. समजा या इंटरव्ह्यूमध्ये आम्ही जर तुमचं काही डिफॉर्मेशन केलं, म्हणजे आम्ही तुम्हाला इन्सल्ट केलं, तुमचं डिफॉर्मेशन केलं, तर अशा वेळेस तुम्ही आमच्या विरोधात कोर्टामध्ये जाऊ शकता का? हा पहिला प्रश्न असेल. म्हणजे तुम्ही मुळात जाऊ शकता का? तुमचं डिफॉर्मेशन होईल का? ह्या रूममध्ये आम्ही जे तुमच्या विरोधात बोललेलं आहे. आम्ही 2 लोकं बसलेले आहोत. ठीक आहे. मी तुमच्या विरोधात काहीतरी बोललेलं आहे. हे दुसरा माणूस पण ऐकतोय. ठीक आहे. याचं रेकॉर्डिंग पण होतंय. हे सर्व्हरवर पण त्याच्यामध्ये जातंय. तर पहिला प्रश्न असेल की तुमचं डिफॉर्मेशन होतंय का? दुसरा प्रश्न असेल की जर तुमचं डिफॉर्मेशन होत असेल, तर ह्याच्यामध्ये प्रायमरी एव्हिडन्स कोणता असेल? आता हे जे कॉम्प्युटर आहे, हे कॉम्प्युटर आम्ही समजा इथं डिस्ट्रॉय केलं. म्हणजे आम्हाला ज्यावेळेस लक्षात आलं, की आपलं जे विरोधात अशा प्रकारचं डिफॉर्मेशनची केस पडलेली आहे. समजा आम्ही हे कॉम्प्युटर तर डिस्ट्रॉय केलं. तर आता हे मॅटर सर्व्हरवर वगैरे जर गेलं, तर त्या सर्व्हरवरचा जो पुरावा असेल तो कोर्टामध्ये जर दिला जात असेल, तर त्याला प्रायमरी एव्हिडन्स म्हणणार का सेकंडरी एव्हिडन्स म्हणणार? ठीक आहे. हा कोर्टामध्ये ॲडमिसिबल असेल का? अशा पद्धतीने सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता बरेच विद्यार्थी ते सांगू शकतात, की सर प्रायमरी एव्हिडन्स जो आहे तो इथे जो डिस्ट्रॉय झाला, तो प्रायमरी एव्हिडन्स आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जो सर्व्हरवर रेकॉर्ड झाला तो सेकंडरी एव्हिडन्स आहे. अशा पद्धतीने आपण सांगू शकतो. ठीक आहे. पण जर आपलं नॉलेज त्या ठिकाणी पक्का असेल, कारण नवीन साक्ष अधिनियम आता काय सांगतो, की जे ऑटोमेटेड स्टोरेज असतात किंवा जे सर्व्हरवर सायमल्टेनियसली जे रेकॉर्ड होत आहे, ठीक आहे, ते सुद्धा प्रायमरी एव्हिडन्स आहे आणि जे रूममध्ये जे स्टोअर होतं ते सुद्धा प्रायमरी एव्हिडन्स आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीचे सुद्धा बरेच सिच्युएशनल बेस्ड प्रश्न किंवा जे नवीन लॉनुसार अपडेटेड प्रश्न आहेत, हे सुद्धा तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. याची सुद्धा चर्चा आपण आपल्या येणाऱ्या काही सेशन्समध्ये आपण करणार आहोत. ठीक आहे. तुमचे जे मॉक इंटरव्ह्यू घेणार आहोत आपण, ठीक आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे सगळे प्रश्न बघायला मिळतील आणि उद्यापासून आपलं आता रेग्युलर आपलं सकाळी 8 वाजता लेक्चर आहे. या प्रत्येक लेक्चरमध्ये सुद्धा तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे अजून समजा तुम्हाला अजून आपलं इंटरव्ह्यू कशा पद्धतीने जाऊ शकतो. समजा मी तुम्हाला सांगितलं की
आता तुम्ही तुमच्या केसमध्ये प्रॅक्टिस बेस्ड प्रश्न आपण थोडक्यात बघत होतो. म्हणजे अॅक्विटलसाठी काय रिझन होते, कन्व्हिक्शनसाठी काय रिझन होते. ठीक आहे. त्याच्यामध्ये समजा तुम्ही रिमांड वगैरे घेतलं होतं का? मग रिमांडमध्ये पी-सी-आर म्हणजे काय असतं, एम-सी-आर म्हणजे काय असतं, अगोदरच्या तरतुदी कशा प्रकारच्या होत्या, आता नवीन बी-एन-एस-एस मुळे काय बदल झालेला आहे. ठीक आहे. तुम्हाला काय वाटतं हा बदल जो आहे तो अॅक्युज पर्सनच्या फेवरमध्ये आहे का हा म्हणजे प्रॉसिक्युशनच्या फेवरमध्ये आहे. ठीक आहे. मग तुम्ही का जस्टिसच्या फेवरमध्ये आहे. याच्यामुळे खरंच न्याय होईल असं तुम्हाला वाटतं का? ह्याच्यामुळे पोलिसांचा आर्बिट्ररीनेस होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं का? ह्याच्यामुळे नागरिकांची सुरक्षा कुठेतरी हार्म होऊ शकते असं तुम्हाला वाटतं का? इनोसंट लोकांना त्रास होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं का? ह्या वेगवेगळ्या अँगलने त्याच्यामध्ये प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. डोमेस्टिक व्हायलन्स वगैरे तुम्ही सांगितलं, तर डोमेस्टिक व्हायलन्सच्या कायद्याकडे जातं. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटबद्दल तुम्ही सांगितलं, तो केसेस मी त्याच्यातल्या बघितलेल्या आहेत. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटकडे तुमचा कायदा जाऊ शकतो. तुम्ही मोटार व्हेकलमधल्या कुठल्या चलनाला समजा तुम्ही चॅलेंज करण्यासाठी तुम्ही एखादं प्रोसिडिंग केल्यामुळे तुम्ही सांगितलं, तर ते मोटार व्हेकलकडे तुमची प्रोसिडिंग जाऊ शकते. तुमचा इंटरव्ह्यू जाऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने तुमचा इंटरव्ह्यू जो आहे तो पुढे त्याच्यामध्ये ड्राईव्ह होत राहतो. ठीक आहे. तुम्ही तुमच्या जे मॅटर आहे त्याचा ड्राफ्ट तुम्ही कशा पद्धतीने बनवलेला होता. ठीक आहे. त्या ड्राफ्टमध्ये काय काय गोष्टी तुम्ही टाकलेल्या होत्या, डिफरन्सेस असू द्या, स्टेजेस कोणत्या कोणत्या त्याच्यामध्ये आल्या, कुठल्या स्टेजला ते डिस्चार्ज झालं होतं का, डिस्चार्ज का नाही झालं, डिस्चार्ज करत असताना डिस्चार्ज न करण्यामागे कोर्टाने कोणत्या गोष्टी रिझन्स कोणते कन्सिडर केले. ठीक आहे. तर कोर्टाने त्याच्यामध्ये काही दुसऱ्या एंट्री मॉडल्स वगैरे दिल्या होत्या का, एव्हिडन्स कोणते कोणते तुम्ही दिले होते, एव्हिडन्स कोर्टाने अप्रिशिएट कसा केला, व्हॉट इज अप्रिसिएशन ऑफ एव्हिडन्स. ह्या सगळ्या अँगलने तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी प्रॅक्टिस बेसमध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर थिअरॉटिकली जे जे मी तुम्हाला सांगितलं, थेअरी सुद्धा आपल्यासाठी महत्वाची आहे. जसं थोड्या वेळाखाली सांगितलं, नॉलेज इज अ पॉवर किंवा नॉलेज इज अ कॉन्फिडन्स. तुमचं नॉलेज सुद्धा त्या ठिकाणी परफेक्ट असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपल्या ज्या वह्या आहेत, प्रिलिमच्या वह्या, आता तुम्ही सीपीसी एवढ्या जास्त वेळेस वाचलेला आहे, प्रिलिमच्या वहीचं रिव्हिजन करायचं म्हणलं तर फार तर फार एखादा तास लागत असेल. तर सीपीसीच्या प्रिलिमच्या वहीचं तुम्ही रिव्हिजन करा, एखादा तास लागतो. एकदा रिव्हिजन करा, दोनदा रिव्हिजन करा, तीनदा रिव्हिजन करा. खास करून प्रोसिजरल लॉचे रिव्हिजन तुम्हाला चांगल्या पद्धतीने करावे लागतील. असं गरजेचं नाही की तुम्हाला एखाद्या सबस्टॅन्टिव्ह लॉवर विचारला जाणार नाही. तिकडे पण जाऊ शकता. ठीक आहे. आपल्या सिलेबसमध्ये जे लॉज आहेत, त्याचे प्रिलिमच्या वह्यांचं रिव्हिजन केलेलं तुम्ही कधी त्याच्यामध्ये तुमच्यासाठी फायदेशीर असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर आता तुमचे जे जॉब प्रोफाईल आहे, त्याच्या पद्धतीने सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग त्याच्यामध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं, की ज्युडिशरीमध्ये तुम्हाला यायचं तर काय क्वालिटीज आपल्याला त्याच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत किंवा वेगवेगळ्या अँगलने अजून तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणजे काही इम्पोर्टंट जजमेंट्स वगैरे तुम्हाला त्याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. म्हणजे त्या अँगलने सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. ज्युडिशरीमध्ये आपल्याला म्हणजे तुमचं एखादं जे तुम्ही महत्वाचं एखादं शेवटपर्यंत वाचलेलं जजमेंट कोणतं आहे ते सांगा. ठीक आहे. याच्यातनं काय दिसतं, की याचा इंटरेस्ट दिसतो जजेस लोकांबद्दल, त्यांच्या जजमेंटबद्दल. ठीक आहे. एखादा व्यक्ती असा आहे ज्याने आत्तापर्यंत एकही जजमेंट शेवटपर्यंत व्यवस्थित वाचलं नाही. ठीक आहे. समजा तुम्ही जस्टिस कृष्णा अय्यरचं एखादं जजमेंट सांगू शकता. जस्टिस एच.आर. खन्ना साहेबांनी काय सांगितलं होतं ते तुम्ही सांगू शकता. ठीक आहे. जस्टिस भगवती साहेबांचं एखादं जजमेंट तुम्ही सांगू शकता किंवा चंद्रचूड साहेबांचं एखादं जजमेंट तुम्ही सांगू शकता. ठीक आहे. शक्यतो कॉन्ट्रोव्हर्शियल चंद्रचूड साहेबांचं घेऊ नका. ठीक आहे. ते बऱ्याच कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये ते इन्व्हॉल्व होते. जे जजेस लोक जास्त कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये नाहीत अशा लोकांचं जजमेंट तुम्ही रेफर केलेलं चांगलं असेल किंवा आधार कार्डचं एखादं जजमेंट तुम्ही वाचलंय म्हणून सांगू शकता. आणि ते जजमेंट नुसतं सांगून चालत नाही, तर आपल्याला त्यासाठीची बाकीची जी तयारी आहे, ठीक आहे, ती सगळी तयारी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मग कंप्लीट करणं गरजेचं असतं. ठीक आहे. हे सुद्धा या ठिकाणी सांगणं महत्वाचं. आता करंटमध्ये जर आपण बघितलं, आता तुमच्या रेकॉर्डरमध्ये जे सेशन्स आहेत, ते 30 लेक्चर मी तुम्हाला ते रेकॉर्डिंगमध्ये दिलेले आहेत. त्याच्यामध्ये तसं पाहायला गेलं तर बाकीचे पण बरेच प्रश्न आपण ऑलरेडी बऱ्यापैकी कव्हर केलेले आहेत. पण त्याच्या व्यतिरिक्त सध्या करंटमध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे काय-काय अँगलने तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. सध्या नवीन चर्चेमध्ये काय-काय आहे? ह्याच्यावर काय-काय प्रश्न येऊ शकतात? टॉपिक कोणते-कोणते आहेत? तर ते पण आपल्याला बघणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पहिलं तुमचं जे आता इम्प्लिमेंटेशन ऑफ बी-एन-एस आणि बी-एस-ए आहे. ठीक आहे. जे ट्रान्झिशन आहे फ्रॉम आय-पी-सी, सी-आर-पी-सी, इंडियन एव्हिडन्स ॲक्ट, ठीक आहे. तर ते सगळं सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचं आहे. हा सुद्धा एक प्रकारचा कोअर फोकस असू शकतो. 2000 आता ह्या आपल्या तुमच्या इंटरव्ह्यूसाठी नवीन जे आता आलेले आहेत. त्याच्यानंतर 2025 मध्ये जे काही समजा आता अमेंडमेंट वगैरे झाल्या, समजा वक्फ अमेंडमेंट झालं 2025 मध्ये, ज्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन ऑफ वक्फवर वगैरे त्याच्यामध्ये चर्चा चालू होती. ते पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर वन नेशन वन इलेक्शनवर चर्चा झाली. ठीक आहे. म्हणजे 129 आणि 130 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल्स जे आहेत. तुम्हाला असं विचारू शकतात, व्हॉट इज 129 आणि 138 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल? ओके, डू यू नो समथिंग अबाउट दॅट बिल? किंवा व्हॉट इज युअर ओपिनियन ऑन दॅट बिल? ठीक आहे. अशा पद्धतीने जर विचारलं, आपल्याला जर माहितीच नसेल ते काय आहे, तर थोडंसं गफलत आपली होऊ शकते.
त्यामुळे 129 आणि 130 बिल काय आहे ते कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंटचे ते तुम्हाला माहिती असले पाहिजेत. त्याच्यानंतर डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल असू द्या, डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल, डीपी म्हणजे डीपीडीपी ज्याला आपण म्हणतो, डीपीडीपी ऍक्ट. ठीक आहे, त्याच्यामध्ये रिसेंट रूल्स त्याच्यामध्ये नोटिफाय केलेले आहेत डेटा फिड्युशरी किंवा अकाउंटेबिलिटीसाठीचे. त्याच्याबद्दल तुम्हाला काहीतरी समजा विचारलं जाऊ शकतं एमपीएससी मेंबरद्वारे. ठीक आहे, त्याच्यानंतर न्यू रेंट रूल सुद्धा येणार आहे 2025चे. आपल्याला रेंट कंट्रोल ऍक्ट आहे. तर स्टेट लेवल त्याच्यामध्ये एक मॉडेल टेनन्सी ऍक्ट तुम्ही म्हणजे इम्प्लिमेंट करा. ह्या पद्धतीने सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्टच्या हिशोबाने आपल्याला रेंट रूल्स 2025चे जे काही आहेत तर ते तुम्हाला त्याची आयडिया असली पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर ट्रिब्युनल रिफॉर्म सुद्धा चालू आहे सुप्रीम कोर्टाचं. म्हणजे सुप्रीम कोर्ट जे ट्रिब्युनल रिफॉर्म्स ऍक्ट आहे 2021च्या, ह्या प्रोव्हिजन्स स्ट्राईक आउट करण्यासाठी त्याच्यामध्ये त्यांचं एक प्रकारे चालू आहे कोर्टामध्ये. ठीक आहे, तर ते सुद्धा त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती असलं पाहिजे की ट्रिब्युनल रिफॉर्म्स ऍक्ट काय आहे. ठीक आहे, ज्याच्यावर सुप्रीम कोर्ट एवढी सगळी चर्चा करत आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आता जॅने कौशिक वर्सेस युनियन ऑफ इंडियाचं एक ट्रान्सजेंडर राईट्स बद्दलचं एक जजमेंट आहे. त्याच्यामध्ये रिअफर्म केलेला आहे कोर्टाने त्यांचे अधिकार वगैरे जे होते त्याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचं जे अपॉइंटमेंट असते त्याबद्दलचं आर्टिकल बद्दल आर्टिकल 233 किंवा आपले 234 वगैरे जे आर्टिकल्स आहेत, ठीक आहे, याच्याबद्दलचे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारले जाऊ शकतात. हे सुद्धा आपल्यासाठी या ठिकाणी महत्वाचं आहे. आता आपला महाराष्ट्रामध्ये अजून कोणते कोणते नवीन डेव्हलपमेंट वगैरे होत आहेत का, नवीन लॉ मध्ये वगैरे काही डेव्हलपमेंट होत आहेत का? मग त्याच्यामध्ये महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन अमेंडमेंट ऍक्ट 2025 आहे आपला. ठीक आहे, याच्यामध्ये न्यू रूल्स आपण सबमिट करतोय, जे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट्स आहेत त्याच्याबद्दलचे लोकल बॉडी इलेक्शनसाठी वगैरे. इकडे सुद्धा तुमचा इंटरव्ह्यू त्या ठिकाणी जाऊ शकतो, कारण ते आपल्या महाराष्ट्र स्पेसिफिक अमेंडमेंट आहेत. महाराष्ट्र बजेटबद्दल आता आता नवीन आपलं महाराष्ट्र बजेट आलं, त्या बजेटबद्दल सुद्धा तुम्हाला गोष्टी विचारल्या जाऊ शकतात. म्हणजे असं म्हटलं जातं की 6.69 लाख करोड इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, ठीक आहे, फार्मर्स लोकांसाठी वगैरे, म्हणजे फार्मरसाठी आणि इन्फ्रास्ट्रक्चरसाठी 6.69 लाख करोड रुपीज एवढं त्याच्यामध्ये महाराष्ट्र सरकार यावेळेस खर्च करत आहे. म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ह्याच्याबद्दल सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी बऱ्याच तरतुदी केलेल्या आहेत. तर त्याबद्दल सुद्धा एखाद्या महिला कॅन्डिडेटला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, त्याच्यानंतर ह्या नवीन बजेटमध्ये तुम्ही जर पाहिलं तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर फार्मर्स लोन वेव्हिअर योजना, ठीक आहे, ज्याच्यामध्ये लोन 2 लाखापर्यंत जे आहे, जे तुम्ही सप्टेंबर 2025 पर्यंत घेतलेलं आहे, ते लोन वेव्ह करण्यासाठी सुद्धा त्याच्यामध्ये एक प्रकारे योजना ती आलेली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर फार्मर्स लोन योजना. ठीक आहे, लोन वेव्हिअर योजना. तर ती सुद्धा तुम्हाला माहिती असली पाहिजे. त्याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर अशा प्रकारच्या ज्या फ्री बेबी स्कीम असतात, त्याच्यामुळे काय फायदे होतात, काय तोटे होतात, शेतकऱ्यांचं कर्ज माफी करणं किती गरजेचं आहे वगैरे, या अँगलने सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याच्यावर पण आपण चर्चा करणार आहोत. तुमच्या मॉकमध्ये मी तुम्हाला हे सगळे प्रश्न विचारणार आहे. त्याच्यानंतर आता मुंबईमध्ये सुद्धा जे लोक खास करून मुंबईमध्ये राहतात, त्याच्यामध्ये प्लान डेव्हलपमेंट चालू आहे. नवी मुंबई एअरपोर्ट किंवा वाढवण पोर्ट वगैरे जे नवीन चालू आहे, म्हणजे थर्ड मुंबई म्हणजे काय असतो, फोर्थ मुंबई म्हणजे काय असतो, अशा प्रकारचे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, त्याच्यानंतर आता जे लोक आता तुमच्या तुमच्या एरिया स्पेसिफिक जे लोक नागपूरचे आहेत, समजा नागपूर बेंचमध्ये, तर नागपूर बेंच सो मोटो PILs वगैरे जे आहेत, त्याच्यामध्ये हायकोर्ट कन्व्हर्टिंग 23 न्यूज रिपोर्ट्स. नागपूर बेंचने काय केलं की 23 न्यूज रिपोर्ट जे होते त्यांना PIL मध्ये ह्या 2026 मध्ये, अर्ली 2026 मध्ये, ह्या जानेवारी फेब्रुवारीमध्ये अशा पद्धतीने कोर्टाने ते केलेलं आहे. म्हणजे न्यूज रिपोर्ट्सला त्याच्यामध्ये PIL मध्ये कन्वर्ट करून नागपूर बेंच एवढ्या प्रोग्रेसिव्हली त्याच्यामध्ये काम करत आहे. जे लोक नागपूरचे त्यांना म्हणू शकतात कोर्ट की तुम्हाला विचारलं जाऊ शकतात, ते ऑनरेबल हायकोर्ट जस्टिस आहेत. ठीक आहे, म्हणजे नागपूरबद्दल ते तुम्हाला जशा पद्धतीने प्रश्न विचारू शकतात की अशा कोणत्या कोणत्या न्यूज रिपोर्ट्स आहेत ज्याला PIL वगैरे म्हणून कन्वर्ट केलं जाऊ आहे, तुम्ही त्याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का, नागपूर कोर्टाबद्दल काही तुम्हाला अपडेट आहे का? ठीक आहे, तुम्ही सांगू शकता. एका दोन घटना तरी आपल्याला सांगता आल्या पाहिजेत. हे जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला कोर्ट खरंच किती आपलं प्रोग्रेसिव्ह काम करतंय, म्हणजे कोर्टाबद्दलचा तुमचा अभिमान वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवता येतात. आणि ज्युडिशरीचं तुमचं रिस्पेक्ट सुद्धा तुम्हाला दाखवता येते अशा प्रश्नांमध्ये. तुमची ज्युडिशरी बद्दल किती रिस्पेक्ट आहे हे सगळं बोलत असताना तुम्ही दाखवू शकता की कोर्टाने प्रोग्रेसिव्ह प्रकारे अशा पद्धतीने कोर्टाने प्रयत्न चालू केलेले आहेत. ठीक आहे, ज्याच्यामध्ये समजा लहान मुलांचा काहीतरी प्रश्न असू द्या, कोर्टाने याला ट्रीट केलं, न्यूज रिपोर्टला ट्रीट केलं. जे लोक कोर्टासमोर येऊ शकत नाहीत, ठीक आहे, त्या लोकांना न्याय देण्यासाठी सुद्धा काम सुद्धा ऑनरेबल जज साहेब हे करत आहेत. ठीक आहे, ही फार म्हणजे माझ्यासाठी सुद्धा फार अभिमानाची गोष्ट आहे. मी म्हणजे लॉ एक लॉ विद्यार्थी म्हणून किंवा ज्युडिशरी ऍस्पिरंट म्हणून माझ्यासाठी सुद्धा ही फार अभिमानाची गोष्ट आहे. अशा पद्धतीने एखादं स्टेटमेंट तुम्ही जर त्याच्यामध्ये चिपकवून दिलं तर त्याच्यामध्ये सुद्धा दिसून येतं की हा जो कॅन्डिडेट आहे याला खरंच प्रचंड ज्युडिशरी बद्दल रिस्पेक्ट आहे. हा ज्युडिशरी बद्दलचे सगळे अपडेट घेतोय. म्हणजे आपण कोणते अपडेट घेतो सहसा,
ठीक आहे. समजा तुम्ही एखादे राजकारणी माणूस असाल. तुम्ही एखादा समजा ते असतात ना युवा नेते, युवा कार्यकर्ते. तुम्ही तशा प्रकारचे युवा कार्यकर्ते असाल, तर युवा कार्यकर्ता काय माहिती घेतो? ठीक आहे. त्याचे वेगळे WhatsApp युनिव्हर्सिटी असते. म्हणजे मोदी साहेब कशा पद्धतीने समजा एखाद्या फॉरेन कंट्री सोबत गेले, त्याच्यानंतर त्यांनी त्याच्यासोबत कशा पद्धतीने हात मिळवणी केली, कशा पद्धतीने गळाभेट झाली. अशा प्रकारची तो युवा नेता माहिती घेतो. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही बोलत असता, तर तुम्ही जी माहिती घेतलेली आहे तुमच्या डोक्यामध्ये जो भुसा भरलेला आहे तेवढंच तुम्ही सांगू शकता. ठीक आहे. तुमच्या डोक्यामध्ये जर समजा काही नॉलेज भरलेलं असेल तर तुम्ही नॉलेज सांगू शकता. ठीक आहे. तर तुमच्या सांगण्यातनं लक्षात येतं की या माणसाचे इंटरेस्ट काय आहेत. जर तुम्ही हायकोर्टाच्या अशा प्रोग्रेसिव्ह मूव्ह बद्दल तुम्हाला जर माहिती असेल आणि ते जर तुम्ही कोर्टासमोर मांडत असाल, म्हणजे तुम्ही तुम्ही पॅनल समोर मांडत असाल, तर पॅनलला सुद्धा त्याच्यामध्ये तुमच्याबद्दल हेच ओपिनियन तयार होतं की हा जो माणूस आहे, हा फक्त इथे सांगायचं म्हणून ज्युडिशरी बद्दल रिस्पेक्ट म्हणत नाहीये किंवा हा फक्त एक परमनंट पगार पाहिजे म्हणून आलेला नाहीये. तर याच्या मनात खरंच ज्युडिशरी बद्दल ट्रेमेंडस रिस्पेक्ट आहे. ज्युडिशरी बद्दलचे हा अपडेट घेतोय आणि ज्या चांगल्या गोष्टी ज्युडिशरी करते याच्याबद्दल याच्या मनामध्ये खरंच अभिमानाने याचं मन भरून येतं. ठीक आहे. तर अशा माणसाला घेणं बाकी लोकांपेक्षा प्रेफर करणं कधी चांगलं. हे सुद्धा या ठिकाणी महत्वाचं आहे. तर तशा अपडेट तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता. मुंबईवाले लोक अजून आता मुंबई मेट्रो लाईन 11 चालू आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये फुल्ली अंडरग्राउंड कॉरिडॉर ज्या ठिकाणी सुरू होत आहे. ठीक आहे. वडाळा टू गेटवे ऑफ इंडिया पर्यंत ते असणार आहे. ते नवीन सँक्शन केलेलं आहे. तशा प्रकारची तुम्ही तुमच्या मुंबई एरियावाल्या लोकांनी माहिती घेऊ शकता. ठीक आहे. महाराष्ट्र स्टार्टअप पॉलिसी 2025 आता आपण इंट्रोड्यूस केलेली आहे. ज्याच्यामध्ये जे यंग एंटरप्रेन्योर्स आहेत, ज्यांना बजेट वगैरे मिळालं पाहिजे, अशा प्रकारचं सुद्धा आता नवीन बजेटमध्ये तरतुदी आपल्याला इथे आपण केलेल्या आहेत. नागपूर डिफेन्स किंवा ड्रोन कॉरिडॉर नवीन त्याच्यामध्ये डेव्हलप होत आहे. ठीक आहे. सध्याच्याला आता आपले मुख्यमंत्री साहेब नागपूरचे आहेत. त्याच्यामुळे नागपूरच्या बऱ्याच योजना किंवा बरेच डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन्स वगैरे त्याच्यामध्ये चालू आहेत. तर नागपूरवाल्यांसाठी थोडं हे काम वाढलेलं आहे. तर बजेटमध्ये नागपूरसाठी काय काय तरतुदी आहेत वगैरे तुम्ही बघून घ्या. तुमच्या पर्टिक्युलर एरियासाठी काय अजून तरतुदी असतील तर तुम्ही त्या बघून घ्या. न्यू इंडस्ट्रियल हब आपण त्याच्यामध्ये बनवतोय इयर्स ऑफ स्पेस आणि डिफेन्ससाठीचं. ते तुम्ही त्याच्यामध्ये बघा. त्याच्यानंतर लेक लाडकी स्कीम सुद्धा आता आपण आणलेली आहे. ज्याच्यामध्ये फायनान्शियल असिस्टंट फॉर द गर्ल चाइल्ड फ्रॉम बर्थ टू एज ऑफ 18 इयर्स. ठीक आहे. म्हणजे 18 वर्षापर्यंत जन्मापासून 18 वर्षापर्यंत त्या लेक लाडकी स्कीमसाठी त्याच्यामध्ये सरकार तरतुदी करत आहे. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्यासाठी या ठिकाणी महत्वाच्या आहेत. त्याच्यानंतर जे काही समजा लँडमार्क जजमेंट असतील सुप्रीम कोर्टाचे किंवा हायकोर्टाचे, म्हणजे बॉम्बे हायकोर्टाने एम्प्लॉयमेंट आणि मेंटेनन्स बद्दलचे जजमेंट समजा दिलं. त्याच्यानंतर चाइल्ड कस्टडी वर पर्सनल लॉवर बॉम्बे हायकोर्टाचं रोलिंग आलं. बेस्ट इंटरेस्ट ऑफ द चाइल्ड प्रिव्हेल्स ओव्हर द रिलिजियस पर्सनल लॉज, असं कोर्टाने या ठिकाणी नवीन जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे बेस्ट इंटरेस्ट ऑफ द चाइल्ड शॅल प्रिव्हेल ओव्हर द रिलिजियस पर्सनल लॉज. तुमचे रिलिजियस पर्सनल लॉज जे काही असतील त्याच्यावर त्याच्यामध्ये हा इंटरेस्ट प्रिव्हेल झाला पाहिजे. ठीक आहे. सिनियर सिटीझनशिप ऍक्टमध्ये जे काही इव्हिक्शन वगैरे आपण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. बॉम्बे हायकोर्टाने क्लिअरिफिकेशन दिले की मॅरिड चिल्ड्रन हॅव नो राईट टू स्टे विथ द पॅरेंट्स इफ दे आर सेल्फ अक्वायर प्रॉपर्टी. म्हणजे पॅरेंटने सेल्फ अक्वायरी समजा त्याचं घर घेतलेलं असेल, माझं स्वतःचं घर आहे ना, ठीक आहे, तू माझ्या पायापाशी बसून राहा, लेकरू आहेस लेकरासारखं राहा. ठीक आहे. माझा बाप व्हायचा प्रयत्न करू नको. जर तो लेकरू जर बाप व्हायचा प्रयत्न करत असेल, ठीक आहे, तर घराच्या बाहेर. सेल्फ अक्वायर प्रॉपर्टी आहे. फादरच्या प्रॉपर्टीमध्ये त्या मुलाला घरात राहायचा अधिकार आहेच असं नाहीये. ठीक आहे. जर ती कोपार्शनरी प्रॉपर्टी असेल, वरची ज्याची पंचायती असेल, तर तो मुलगा बाय बर्थ अधिकार असतो. ठीक आहे. तर ते पर्सनल लॉ वगैरे सुद्धा त्याच्यामध्ये लागू होतात. सेल्फ अक्वायर प्रॉपर्टी असेल तर बॉम्बे हायकोर्टाने ऑलरेडी क्लिअरिफाय केलं की सेल्फ अक्वायर प्रॉपर्टी आहे, चिल्ड्रन्स हॅज नो राईट टू स्टे. पॅरेंटच्या दयेवर तुम्ही त्याच्यात राहू शकता, तुम्हाला स्वतःहून ते राहण्याचा अधिकार नाही. ठीक आहे. तलाक हे एशांची व्हॅलिडिटी असू द्या, म्हणजे 2019चा जो कायदा होता, बॉम्बे हायकोर्टाने रिअफर्म केले की तो व्हॅलिड आहे. ठीक आहे. राईट टू बी डिग्निफाईड हाऊसिंगचं बॉम्बे हायकोर्टाचं जजमेंट तुम्हाला माहिती असेल. ठीक आहे. एंटरटेनमेंट ड्युटी ऑन ऑनलाईन फीजचं जजमेंट तुम्हाला माहिती असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्ट ऑन वाईफ इज नॉट अ मेड. ठीक आहे. ह्याच्यावरचं एक जजमेंट आलेलं होतं. रिजेक्शन ऑफ डिवोर्स प्ली बेस्ड ऑन रिफ्युजल ऑफ हाऊसहोल्ड, जे काही तुमचं काम वगैरे होतं. ठीक आहे. तिने माझ्या घरातलं काम केलं पाहिजे, नाहीतर मी तिला डिवोर्स वगैरे देणार, अशा प्रकारचं ते होतं. त्याच्यामध्ये वाईफ इज नॉट अ मेड अशा प्रकारचं सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलेलं आहे. ठीक आहे. तेच प्रकारचे जजमेंट तुम्ही माहिती ठेवू शकता. आणि ह्या सगळ्या जजमेंटमध्ये हे सगळे जजमेंट एवढे प्रोग्रेसिव्ह जजमेंट आहेत, ज्याच्यामधनं तुम्ही तुमचं ज्युडिशरीचं रिस्पेक्ट दाखवू शकता. ठीक आहे. तुम्हाला असं कोणी प्रश्न विचारणार आहे का, की तुम्ही कॅन्डिडेट आहात, तुम्हाला असं प्रश्न विचारणार, ठीक आहे, तुझं ज्युडिशरी बद्दलचं रिस्पेक्ट किती आहे सांग. मग तुम्ही म्हणणार मला ट्रेमेंडस रिस्पेक्ट आहे वगैरे वगैरे. आणि जर समजा तुम्हाला विचारलं पण तुम्ही सांगितलं पण, त्याच्यावर कोणी विश्वास ठेवणार आहे का? म्हणजे मी किती चांगला आहे सांगण्यापेक्षा कोणी विश्वास ठेवणार नाही. पण तुमच्या कर्तृत्वातनं तुमच्या बोलण्यातनं जर ते दिसून येत असेल, तर खरंच हा माणूस विद्वान आहे हे दिसून येत असतं. ठीक आहे. एखादा माणूस फार न्यूट्रल पद्धतीने बोलतोय, फार सुंदर पद्धतीने काही गोष्टी एक्सप्लेन करतोय, तर तो खरंच न्यूट्रल आहे, तो खरंच चांगला आहे, हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये प्रिझ्युम केल्या जाऊ शकतात.
पण याचं नॉलेजच डिफेक्टेड असेल, म्हणजे हा बायस दिसतो महिलांबद्दल बोलताना, याला बोलायची म्हणजे शिस्त नाहीये, हे सगळं जर दिसत असेल तर हा विद्वान नाहीये. ठीक आहे, पण बोलण्यातनं आपल्या कृतीतनं दिसत असेल की हा कोणत्या प्रकारची माहिती घेतो, हा कोणत्या सर्कलमध्ये राहतो, तर हा खरंच जज होण्याच्या लायकीचा माणूस आहे, असं त्या ठिकाणी आपल्याबद्दल प्रिझम्पशन होऊ शकतं. ठीक आहे, नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे सुद्धा तुम्ही अपडेट घेऊ शकता. ठीक आहे, गलगोटिया युनिव्हर्सिटी वगैरे तुम्हाला माहिती असेल. ठीक आहे, गलगोटिया युनिव्हर्सिटी जरी लक्षात नाही ठेवली तरी एआय बद्दलची जी कॉन्फरन्स आपल्या देशामध्ये झाली त्याच्याबद्दल तुम्ही माहिती घेऊ शकता. म्हणजे आता एआय वर जर समजा काही तुम्हाला प्रश्न सुरू झाला, तर आपला भारत देश एआय बद्दल काय प्रयत्न करतोय असं जर समजा चुकून प्रश्न विचारला, तर तुम्ही ते एआय ची सुमिट वगैरे सांगू शकता. म्हणजे इंडिया हा ग्लोबल मध्ये एआय मध्ये कसा लीडर आहे, म्हणजे चांगल्या गोष्टी सांगायच्या. गलगोटिया युनिव्हर्सिटी सारखी एखादी कॉन्ट्रोवर्सीला आपण फोकस करायचं नाही. जे चांगलं आहे ते तुम्ही त्याच्यामध्ये सांगायचं. म्हणजे भारतामध्ये एवढी लार्ज इंटरनेट सर्व्हिस म्हणजे युजर्स आहेत. एवढे युजर्स असल्यामुळे एआय ला ट्रीट करण्यासाठी भारतासारखं मोठं कोणतं प्लॅटफॉर्म नाहीये. त्याच्यामुळे जगातले सगळे जे एआय बनवणारे जे लोक आहेत ते भारतामध्ये त्यांच्या एआय मॉडेल्सला ट्रीट करतायत. ठीक आहे, भारत शासनाने सुद्धा याच्यावर थोडंसं काही कंट्रोल केले पाहिजेत, काही सेफगार्ड्स केले पाहिजेत, आपल्या सिटीजन्सचा डेटा प्रोटेक्ट केला पाहिजे. ह्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये सांगू शकता. ठीक आहे, इंडिया हा आपला आता फोर्थ लार्जेस्ट इकॉनॉमी आहे. म्हणजे जीडीपी रँकिंगमध्ये फोर्थ लार्जेस्ट इकॉनॉमी म्हणून तो आता समोर आलेला आहे. हे सुद्धा तुम्ही सांगू शकता. ठीक आहे, आपला ISROचा म्हणजे जो नवीन जे मिशन आहे म्हणजे स्पार्डेक्स मिशन, त्याच्याबद्दल तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला काही जर माहिती त्यांनी विचारली गेली तर तुम्ही सांगू शकता. थोडं नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलच्या गोष्टी कमी विचारल्या जातील, पण जे चर्चेमध्ये आहे ते मात्र तुम्हाला त्याच्यामध्ये विचारलं जाऊ शकतं. युनियन बजेटबद्दल तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. अशा काही गोष्टी त्याच्यामध्ये होऊ शकतात. नेपाळमधला जेन प्रोटेस्ट वगैरे जो आहे, जर चर्चेमध्ये आला तर तो येऊ शकतो. अदरवाईज याच्यावर थोड्या जरा कमी गोष्टी विचारल्या जातील. त्याच्यानंतर सायन्स टेक वगैरे याच्यामध्ये एआय इन इंडियन कोड्स असं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, एआय बेस्ड ट्रान्स्क्रिप्शन आणि ट्रान्सलेशन टूल्स त्याच्यामध्ये आता रिजनल लँग्वेजेसमध्ये लॉन्च केलेला आहे भारतामध्ये सुद्धा. ठीक आहे, म्हणजे लॉन्च एआय बेस्ड ट्रान्स्क्रिप्शन अँड ट्रान्सलेशन टूल्स इंडियन कोर्टामध्ये सुद्धा आता ह्या सगळ्या गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत. तर त्याची आपल्याला माहिती असली पाहिजे. ठीक आहे, नागपूरवाल्यांसाठी मी तुम्हाला सांगितलं की नागपूर ड्रोन कॉरिडॉर जे बनवलं जात आहे तेच तुम्हाला त्याच्यामध्ये माहिती असलं पाहिजे. ठीक आहे, डीप फेक रेग्युलेशन्स असू द्या, त्या गोष्टी असू द्या. ठीक आहे, म्हणजे जेवढ्या काही गोष्टी त्याच्यामध्ये आहेत, ज्या करंटमध्ये समजा त्याच्यामध्ये चर्चेला विचारल्या जाऊ शकतात, ह्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी माहिती असल्या पाहिजेत. त्याच्यावर आपली चर्चा असली पाहिजे किंवा एकदमच काहीतरी अननोन झालं असं आपल्यासोबत व्हायला नाही पाहिजे. तुम्हाला ऍटलीस्ट प्रश्न तरी लक्षात येणं गरजेचं आहे. ठीक आहे, तुम्ही नागपूरचे आहात आणि तुम्हाला नागपूर ड्रोन कॉरिडॉरसाठी काय बजेट आहे, काय सँक्शन केले, काय झालेलं आहे हे तुम्हाला माहितीच नसेल, तर अशा वेळेस असं समजलं जाऊ शकतं की हा थोडासा फारच जास्त एकांकी व्यक्ती आहे किंवा याला दुसरं कुठलं काही माहिती ठेवत नाही किंवा याला काही नॉलेज वगैरे नाही आहे. नागपूर हाय म्हणजे आपलं बॉम्बे हायकोर्टाचं नागपूर बेंच कसं काम करते, काय चालू आहे सध्याच्याला, हे तुम्हाला माहिती नसेल तर तिथे सुद्धा थोडंसं म्हणजे प्रिझम्पशन असतं. शेवटी कसं असतं, जो रेग्युलर कोर्टात जातो, ठीक आहे, तो आता वकील लोकांचं कोर्टामध्ये ज्यांच्याकडे फार जास्त मॅटर त्यांचं वेगळं झालं. पण ज्यांच्याकडे असं रेग्युलर 3 इयर, आता तुम्ही काही फार असे जास्त सिनियर मंडळी नाही आहेत. म्हणजे आपलं 3 इयर प्रॅक्टिसमधल्या लोकांचं कसं असतं, आपलं काम कमी असतं, पण बाकीची बऱ्याच गोष्टीची चर्चा आपली जास्त असते. ठीक आहे, जर एखाद्या सिनियर ऑफिसच्या अंडर तुम्ही काम करत असाल तर तुमचं काम पण जास्त असतं. पण चर्चा वकील लोकांची बरीच असते. म्हणजे एखाद्या कोर्टामध्ये कुठली जरी छोटी-मोठी कॉन्ट्रोव्हर्सी झाली, त्याच्यावर वकील लोकांची भरमसाठ चर्चा असते. ठीक आहे, एखाद्या कोर्टाने कुठला तरी समजा नवीन रिसेंट डेव्हलपमेंट केली, काही नवीन जजमेंट आलं, त्याच्यावर सुद्धा वकील लोकांची चर्चा फार जास्त असते. तर परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक कॅन्डिडेटला ह्या सगळ्या प्रकारची चर्चा सुद्धा त्या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. जर माहिती नसेल तर तुम्ही थोडेसे म्हणजे तुम्ही कोर्टात जात नाहीये किंवा अशा प्रकारचे प्रिझम्पशन तुमच्या बाबतीत येऊ शकतात. इथून पुढे एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्यापैकी कुणीही मी फक्त फ्रेशर्स आहे असं तुम्हाला सांगायचं नाहीये. मी जो तुम्हाला गुगल फॉर्म दिला होता त्याच्यामध्ये मी तुम्हाला विचारलं होतं किती वर्ष प्रॅक्टिस आहे वगैरे. काही लोकांनी फ्रेशर फ्रेशर टाकलेला आहे. ठीक आहे, म्हणजे तो एक तुमचा केविलवाणा प्रयत्न झाला. तुम्ही जर पॅनल समोर सांगत असाल की मी फ्रेशर आहे सर आणि मला फ्रेशर सारखे प्रश्न विचारा, प्रॅक्टिसचे प्रश्न विचारू नका, तर तो तुमचा एक केविलवाणा प्रयत्न झाला. ठीक आहे, 2023 ची तुमची परीक्षा कधी झालेली आहे? ठीक आहे, तेव्हापासून तुम्ही फॉर्म भरलेला आहे, तेव्हा तुम्ही फ्रेशर होते. पण आता बरेच दिवस त्याच्यामध्ये झालेले आहेत. एवढ्या दिवसाची तुमची प्रॅक्टिस आहेच. ठीक आहे, तुमच्यापैकी कुणीही आता तिथे जाऊन हे नाही म्हणू शकत की मी फक्त आणि फक्त JMFचा अभ्यास केला आणि मी प्रॅक्टिस केली नाही. प्रत्येकाला प्रॅक्टिसच्या प्रश्नांपासून तुम्हाला पळवाट काढता येणार नाही. ठीक आहे, इव्हन आता हायकोर्ट असू द्या, सगळ्या युनिव्हर्सिटीज असू द्या, सगळं त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट असू द्या, सगळे लोक म्हणतात की आम्हाला प्रॅक्टिसवाले लोक पाहिजेत, फक्त फ्रेशर लोक नको आहेत. एवढी फ्रेशर बद्दलची निगेटिव्ह असताना मी फक्त फ्रेशर आहे असं म्हणून स्वतः त्याच्यामध्ये खड्ड्यात उतरू नका. काही ना काही मॅटर तुम्ही बघितलं असं तुम्हाला सांगावं लागेल. ठीक आहे, फक्त फ्रेशर लोकांबद्दल निगेटिव्हिटी त्यांच्या मनामध्ये नक्कीच असू शकते.
ठीक आहे. अजून एक गोष्ट आता सेशन एंड करताना तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी अशी वाटते, की काही लोकांच्या मनामध्ये असं आहे, जे लोक आता नवीन ऍड झालेत, त्यांच्या मनामध्ये असं आहे, की माझे ऑलरेडी मार्क कमी आहेत. ठीक आहे. माझे ऑलरेडी मार्क कमी आहेत, माझे चान्सेस फार कमी आहेत. ठीक आहे. तर असा निगेटिव्ह विचार करू नका. ठीक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, की तुम्हाला जास्त एफर्ट्स घ्यायचे आहेत. तुम्हाला एफर्ट्स एवढे घ्यायचे आहेत, की आता जसं मी तुम्हाला आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, की आपले जे मोहम्मद सर होते, म्हणजे महाराष्ट्रामध्ये टॉपर होते इंटरव्ह्यूमध्ये. तर तुम्हाला त्या रेंजमध्ये मार्क मिळवायचे आहेत. इंटरव्ह्यूमध्ये मला समजा 34, 35, 36 ठीक आहे, अशा पद्धतीने मला मार्क मिळवायचे आहेत. 37 ठीक आहे, इथपर्यंत तुम्ही जर मार्क इंटरव्ह्यूमध्ये मिळवले, तर तुम्ही नक्कीच त्याच्यामध्ये तुमचं जे सिलेक्शन आहे ते तुम्ही कन्फर्म करू शकता. अजिबात डोक्यात हे आणू नका, की माझे मार्क इकडे मेन्सला कमी आहेत, माझे सिलेक्शनचे चान्सेस कमी आहेत, जागा 40 आहेत. ठीक आहे, 40 जागाचा प्रश्न आता काही येत नसतो. ठीक आहे, 40 जागांचा प्रश्न कधीपर्यंत होता? ठीक आहे, तो तुमचा प्रश्न जोपर्यंत तुम्ही त्या ह्याला येत होता. ठीक आहे, जोपर्यंत तुम्ही म्हणजे मेन्स वगैरे तुम्ही क्वालिफाय होईपर्यंत त्याच्यामध्ये ते 40 जागांचा प्रश्न वगैरे झाला, की ते लोक कमी घेणार, कमी घेणार. ठीक आहे, आता ते सगळं संपलेलं आहे. आता त्यांनी एकाच 3 प्रमाणात घेतले. एका पोस्टसाठी 3 लोक घेतलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे जागा कमी असतील किंवा जास्त असतील. तुम्हाला 2 लोकांना बाजूला सारायचे फक्त. ठीक आहे, तुम्हाला 2 लोकांना बाजूला सारायचे एवढंच तुमच्या डोक्यामध्ये ठेवा. बाकी हे डोक्यात अजिबात आणू नका, की जागा 40च आहेत, तर मग माझे तर मार्क कमी आहेत, तर माझं कसं होईल? ठीक आहे, मार्क मला इंटरव्ह्यूसाठी मला प्रचंड तयारी करायची आहे. इंटरव्ह्यूसाठी जी प्रत्येक गोष्ट लागेल ती मला करायची आहे. ठीक आहे, चांगला अपीअरन्स मला द्यायचा एवढं डोक्यात ठेवा. ठीक आहे, तुम्हाला 34, 35, 36 मार्क जर तुम्हाला मिळाले, ठीक आहे, किंवा 30 प्लस मार्क जरी तुम्हाला मिळाले, तरी सुद्धा तुम्ही सिलेक्शनमध्ये येण्याचे तुमचे चान्सेस तेवढेच जास्त आहेत. ठीक आहे, याच्यातले खूप सारे जे लोक आहेत, म्हणजे जे मेन्सला टॉपर असतील, ठीक आहे, मेन्सचा एखादा टॉपर सुद्धा इंटरव्ह्यूमध्ये 19 मार्कावर येऊ शकतो, तो डिस्क्वालिफाय होऊ शकतो. त्यामुळे टॉपर लोकच तुमच्या त्याच्यामध्ये स्कोरवाले ते सगळे तुमच्या डोक्यावर बसतील असं अजिबात डोक्यात आणू नका. ठीक आहे, टॉपर लोक सुद्धा डिस्क्वालिफाय होऊ शकतात, ते सुद्धा मागे येऊ शकतात. ठीक आहे, त्याचा प्रश्नच नाहीये. बरेच लोक डिस्क्वालिफाय होतील. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर जे लोक त्यांना योग्य वाटतील ते लोकांना ते घेतात. आणि हायकोर्टाचा आतापर्यंतचा ट्रेंड अशा प्रकारचा आहे, इंटरव्ह्यूमध्ये घेत असताना. ठीक आहे, त्यांना जे लोक सुटेबल वाटतात, आता जे लोक इंटरव्ह्यू पर्यंत गेले ते गेलेत. ठीक आहे, जे लोक त्यांना जास्त सुटेबल वाटतील ते लोक ते घेणार आहेत. आणि ज्या लोकांमध्ये समजा बायसनेस असतील किंवा जे बोलायला नाही पाहिजे ते बोलतील, अशा प्रकारचे लोक त्यांचे किती जरी स्कोर असेल तरी सुद्धा त्यांना ते लोक बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे, त्याच्यामुळे मार्क किती आहेत तुमचे मेन्सचे याच्यानुसार माझं थोडंसं चान्सेस कमी आहेत असं डोक्यात जर आणत असाल तर हाताने पायावर दगड मारून घेऊ नका. ठीक आहे, आता आपण पाहतोय ज्युडिशरीसाठी लोक किती प्रयत्न करतात, किती त्याच्यामध्ये कष्ट घेत आहेत. जे नवीन जागा कधी येतील त्याच्यामध्ये लोक असे डोळे फाडून वाट पाहतात. ठीक आहे, तर ती वेळ आपल्यावर परत येऊ देऊ नका. 2024 ची जाहिरात येईल, 25 ची जाहिरात येईल, ह्या सगळ्या जाहिरातींची वाट बघत बसण्यामध्ये तुम्ही वेळ अजिबात तुम्हाला घालायचा नाहीये. ठीक आहे, तर ते जर घालायचं नसेल तर अशा वेळेस आता ही इंटरव्ह्यूची संधी आपल्यासाठी फार मोठी संधी आहे. याला अजिबात लाईटली घेऊ नका. ठीक आहे, माझ्याकडनं तयारी वगैरे सुरू करायला समजा आता उशीर झाला, रेग्युलर आपण त्याच्यामध्ये 5-6 महिने तयारी करतो आपण बऱ्याच वेळेस. जेवढा आपल्याला वेळ मिळेल, म्हणजे मेन्सची परीक्षा झाली की लगेच इंटरव्ह्यूची तयारी आपण बऱ्याच वेळेस सुरू करतो. ठीक आहे, म्हणजे तर ते तशा प्रकार आपल्याला यावेळेस करता आला नाही. माझ्या काही पर्सनल अडचणी होत्या. ते झालं ते झालं त्याच्यामध्ये. इथून पुढचा जो वेळ आहे याच्यामध्ये सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने तयारी करू शकतो. ठीक आहे. फक्त मनामध्ये कुठलीही निगेटिव्हिटी येऊ देऊ नका. प्रचंड चांगल्या पद्धतीने तयारी करा. काही जरी प्रश्न असेल तर तुम्ही मला त्याच्यामध्ये WhatsAppला वगैरे तुम्ही मेसेज त्या ठिकाणी करू शकता. ठीक आहे. बाकीचं आपण आपल्या उद्याच्या सेशनमध्ये आपण बघू. उद्या सुद्धा तुमचं सकाळी 8 वाजता सेशन असेल. ठीक आहे. थँक यू ऑल ऑफ यू. हॅव अ नाईस डे.